तरुणांना उद्योजक व्हा. मी म्हणतो नका हो, काय हो नका. कोण काय म्हणते ते आपलं मन काय म्हणते ते झालं पाहिजे. आपण कोण काय म्हणतं नाही. आमच्यासारखे तुम्हाला सांगतो ना, मार्केटमध्ये दोनच लोकांची चलनी नाही आता, इन्स्पिरेशन आणि डिप्रेशन. सगळ्यांनी ऐकले नाही शब्द इन्स्पिरेशन आणि डिप्रेशन. म्हणजे मी 10वीला होतो त्यावेळेस मला डिप्रेशन शब्दच माहीत नव्हता की डिप्रेशन काय असतं. माझा मुलगा मला काय म्हणला गेल्या आठवड्यात 2-3 आठवड्यात झाले, मला म्हणला बाबा मला जरा बोर होतं आहे. म्हणलं आम्हाला 10वीपर्यंत बोर नावाचा शब्दच कळाला नव्हता की आम्ही कुठून कुठं गेलो. तर आत्ताचा काळ हा 2 लोकांचा आहे, एक इन्स्पिरेशन आणि दुसरा डिप्रेशन. इन्स्पिरेशनमध्ये आमच्यासारखे बागडबिल्ले येतात, मोटिवेशनल स्पीकर, तुम्ही लढू शकता. आपण पण यूट्यूबला बोर झालं की रात्री उघडून बघतो, अरे हे जरा बरं सांगताय बरं का, अरे तुझ्याकडंच दुःख आहे, जगात लोक खूप दुःखी लोक खूप मोठे झाले, तुम कुछ कर सकते हो, तुम बन सकते हो. आपलं बी डोकं त्या चक्करमध्ये जातं, हो यार मी करू शकतो. आणि लय दिवस जाते त्याच्यात वाया ते पाहण्यात इन्स्पिरेशन. आणि मला तो एक धंदा वाटतो आता की तो धंदा झालेला आहे, लोकांना खोटे स्वप्न द्या. आणि दुसरा धंदा डिप्रेशन. डिप्रेशनच्या धंद्यात कीर्तनं येतात, ठेवली अनंत तैशीची राहावी द्यावी, नित्य असू द्यावी समाधान, दारूचे अड्डे येतात त्याच्यात, किशोरचे गाणे येतात दर्द भरे. अर्ध्या पोरांना डिप्रेशन लवचं आहे. प्रत्येकाचे डिप्रेशनचे डायमेन्शन वेगवेगळ्या, पण डिप्रेशन सगळ्यालाच. म्हणजे आता 90% लोक डिप्रेशनमध्ये. आणि सगळ्यात बेकार काय माहिती आहे का, जे मोटिवेशनल स्पीकर आहेत का ते 99% डिप्रेशनमध्ये. कारण की दरवेळेस तू काय सांगणार, आणि लोक बोलिलत आता लोकांना कळालं आहे की काही नाही ठेवलं याच्यातून. आणि मी सुद्धा ह्याच चक्करमध्ये होतो. म्हणजे मी काय लय फार हुशार कॅटेगरीतला मुलगा नव्हतो. माझं गाव बीड आहे, बीडजवळ वंजरवाडी नावाचं गाव आहे. आणि माझी काही तशी दुःख स्टोरी नाही आहे. मैं बहुत गरीब था, काही गरीब नव्हतो. वडील शिक्षक होते, आई शिक्षक होती, पैसे यायचे माझ्या घरी द्यायचे. बावळट मी होतो, मला कळालं नाही ते पैसे खर्च होत कुठं. म्हणजे कळालंच नाही. म्हणजे मी हसून एकदा म्हणलं होतं की 8वीत का आलो तर 7वी पास झालो, 9वीत का आलो तर 8वी पास झालो, 10वीत गेलो 11वीला सायन्स काय घेतलं तर हुशार वाटावं म्हणून, 12वीला लय मार्क पडले इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं का तर बीडला लय चिठ्ठ्या चालायच्या म्हणून. म्हणजे इतकी सरळ लाईफ आहे. असं काय त्याच्यात मी लय अभ्यास केला रात्री 12पर्यंत कधीच केला नाही. पण 12वीला मी चिठ्ठ्या, म्हणजे तुम्ही बघा बीडचे असते नाही तर पोरं आहेत का, असते ना 100% असते. तर बीडला आमच्या वेळेस लय चिठ्ठ्या चालायच्या. आणि त्या चिठ्ठ्या मला मार्क पडले 97%. म्हणजे मला कळालं की यार मला पाहून लय राईट लिहिता येते. आतमध्ये कळालं मनात. बाहेर मी हुशार ना, बाहेर मी 97%वाला आहे. पण माझ्या बापाला राईट माहीत होते आपलं पोरगं कोण नाही. जगात कुणाला माहीत असं नसतं, बापाला राईट माहीत असतं. आणि मग वडील म्हणले जरा शांततेत घे. मग 12वीची परीक्षा झाली, काही दिवस रिझल्ट लागल्यावर काहीतरी गॅप होता. मी उगाच म्हणायचं काय करणार आहेस पुढे, 97% म्हणलं सिरियस दाखवावं लागेल ना. म्हणलं MBBS डॉक्टर व्हायचे. आणि माझं बॅड लक असं की त्यावेळेस ती CET एक्झाम आली. मी ज्या वर्षी 12वीला होतो त्याच वर्षी CET आली. ती CET दिली, मार्क आता बघा ना, आता इकडे चिठ्ठ्या पाहून लिहिल्या त्याला मार्क पडले 30 का 40. कुठंच ॲडमिशन नाही, लगेच मी दुसऱ्या दिवशी कपडे बदलले. इंजिनियर मेक्स द वर्ल्ड, आपल्याला इंजिनिअरिंग करायची. इंजिनिअरिंगमधलं माहीत नाही. म्हणजे एका ठिकाणी हसून म्हणतो मी, फर्स्ट इयरला मेकॅनिकल घेतलं मी. मला पोरं म्हणायचं गावातले मित्र नाते, मेकॅनिकल काय घेतलं, जागा होती एक म्हणून घेतलं मेक. ते मेकॅनिकल का घेतलंही ते मिळणार. मला माहिती तर 50% लोकांना मिळत नसेल की आपण या डिग्रीला ॲडमिशन घेतलं आहे कशासाठी. कोणतरी सांगितलं आहे भारी म्हणून, कोणतरी म्हणलं आहे फायदा होईल म्हणून. आपला विचार आहे डोक्यात कशामुळे केलं. आता तुम्ही विचार करा, आपण जिथे ॲडमिशन घेतलं काय घेतलं, कोणतरी सांगितलं म्हणून का आपण असं स्वप्न घेऊन आलो की मला हेच करायचं आहे. कोणाचं स्वप्न नाही. बरेच जण परेशान आहेत, डिग्रीत काहीच दिसेना, पुढे MBA करू म्हणजे स्विच करू, MBA करू MTech करू. तसं आम्ही गेलो इंजिनिअरिंगला. आणि फर्स्ट इयरला गेलो इंजिनिअरिंगला. नवीन कॉलेज होतं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, 1 नंबरचं कॉलेज, टॉप कॉलेज, पोरं सगळे हुशार, कपडे नवे, मित्र नवे. आणि गावाकडं होतं बीडला त्यावेळेस आईवडील लक्ष ठेवायला असायचे ना. पहिल्यांदा फ्रीडम. हॉस्टेल किती जण राहते तर हॉस्टेलला, ज्या हॉस्टेलमध्ये नाही राहिला तो जगलाच नाही अशा मताचा आहे मी. आयुष्यात एकदा हॉस्टेलला राहावं माणसाने. तर मी 4 वर्ष हॉस्टेलला राहिलो, हॉस्टेल पाहिलं, मजा आली. आणि कोणी विचारायलाच नाही ना,
तू अभ्यास करतोस का म्हणून विचारायला नाही, कोण्या पावळ्या रावळ्यांसमोर चेहरा दाखवायची पद्धत नाही, निवांत. नाही तर बीडला असलं कसं आहे, अरे हे आलेत बोल जरा बोल, त्या चक्करमध्ये लय दडपण येते आणि त्याच्यात बागडबिल्ले असते दुसरे आपल्या वडिलांचे मित्र. आमचा मुलगा फार हुशार आहे आणि आपला बाप बघणार त्याला पाऊस शिवाय देणार आपल्याला, बघते किती हुशार आहे. आणि मग फर्स्ट इयरला कळालंच नाही फर्स्ट इयर कुठे गेलं. फ्रेशर्स पार्ट्यामध्ये गेलं, उडण्यात गेलं, नवीन शहर बघण्यात गेलं, नवीन गाड्या घोड्या. आणि फर्स्ट इयरला नापास झाल्यावर जागावर आलो मी. फर्स्ट इयरला राहिले 3 विषय, लागली एटी. मग घरी गेलो, म्हणलं एटी लागली. मग वडिलाला कोणतरी सांगणारे असते, नाही इंजिनिअरिंग अवघडच आहे जरा, आणि एखादा विषय राहतच असतो. पण आपल्याला माहिती आहे ना, आपण काहीच केलं नाही. आणि मग कारण की आमच्या वेळेस पद्धत आहे, आता आहे की नाही माहिती आहे, आमच्या वेळेस इंजिनिअरिंगला एक पद्धत होती, एकच ध्यास, पास होईपर्यंत अभ्यास, आणि 5:40ला असायचं. मग टार्गेटच ते. आता एका रात्रीत विषय निघतो म्हणल्यावर वर्षभर काय करायचं कधी आपल्याला प्रॉब्लेमच आला नाही, कारण सगळं ठरलेलं होतं की फिरायचं, आईश करायची. झाक कधी उतरली फर्स्ट इयरचा विषयच निघला नाही. सेकंड इयरला एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नावाचा एक विषय होता, त्यांनी माझी इकॉनॉमी, एज्युकेशन सगळंच धोक्यात आणलं. 2दा नापास झालो, त्यात सलग 2 वर्ष जागेवर गेले. आणि तेव्हा जरा झाक उतरली. झाक उतरल्यावर काय झालं की माणसाला एकदा सुधरा वाटत असतं. आयुष्यात एक फेज येते ना बऱ्याच जणांची, आता 1 जानेवारी आपण जरा सुधरू, सेकंड इयरला सुधरू. बरं सुधरू काय, आपल्याच माहीत असतं आपल्यात काय खोडी येतात, त्या दुसऱ्याला माहीत नसतात, आणि आपलं राईट कळत असतं, आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही. आणि मग मला वाटलं सुधरू. मग मी म्हणलं आता आपण काय करू, सुधरू तर नवीन ठिकाणी राहायला जाऊ, दररोज सकाळी उठू, जिम लावू, इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावू. मग ते इंग्लिश स्पीकिंग कोर्स लावू. एक जण म्हणला नुसत्या भाषा बोलून काही होत नाही, पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे. मग आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स लावला. आता अजून सुधारली नाही बघा, आणि इंग्लिश अजूनच जमाना. म्हणजे ते जे इंग्लिश स्पीकिंग कोर्सवाले आहेत ना, त्यांनाच नीट इंग्लिश येत नाही, आणि जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवते त्यांचीच पर्सनॅलिटी कसली तरी असते. आणि ते आपल्याला काय शिकवणार, मग ते म्हणणार इन केली पाहिजे, व्यवस्थित कपडे घातले पाहिजे, एटिकेट्स पाहिजे, व्यवस्थित बोलता आलं पाहिजे, हाय हॅलो म्हणता आलं पाहिजे. मला हे सगळं कळालं हे काही लागत नाही. पर्सनॅलिटी डेव्हलप करायची म्हणजे नेमकं कपडे चांगले घालणे नाही, पर्सनॅलिटी तयार होत असते तुमच्या थॉटने, आणि त्या थॉटला वाचावं लागतं, ते शॉर्टकट नाही. पण आमच्या डोक्यात ते नव्हतं ना, आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपला काही चाललं नाही. आणि फायनल इयरला आलो. फायनल इयरला वाटते सुधरावं, माणसाला नवीन व्हिजन दिसतं ना. आता हे कुणी इंजिनिअरिंगवाले किती तिथं, हां इंजिनिअरिंगवाले आहेत, MBA वाले. मग त्यावेळेस असं वाटतं की नाही आपण MTech करू, BTech करू, MTech करू, MBA करू. आणि कॉलेज लय मोठं होतं माझं, त्यामुळं बरेच जण असं म्हणाले, अरे तुझ्या कॉलेजला तुझं कॅम्पस कसं झालं नाही, कॅम्पस व्हायला पाहिजे ना, कॅम्पस सिलेक्शन. आता मला कळते माझ्याकडे केट्याचे मार्क मेमो, बाहेर कसं सांगणार ना. बाहेर काय म्हणायचं, रिसेशन, जॉबच नाहीत बाहेर सगळं होतं, पण आम्हालाच कळत नव्हतं. आणि मग डिग्री कशी तरी तेवढ्यात मुळत झाली. 55% मार्क पडले फायनल, 55. आणि ते पण लय प्रयत्नाने, त्यात पण लय हालापेष्टा सहन करून, कारण की बॉडीची सवयच मोडली होती अभ्यासाची. म्हणजे बरेच जण मला म्हणते सर बिझनेस चालू करायचा आहे, डिग्री झाली की करू का, कधीच करायचं नाही. आपल्या बॉडीला सवयच नसते. म्हणजे आपण कॉलेजला सुट्ट्या सहज मारतो, धंदा चालू केल्यावर तिथं सुट्ट्या मारतात, तिथं आपल्याला कंटिन्यू. मग बॉडीला सवयीसाठी काही दिवस जॉब केला पाहिजे. पण मला ते कळत नव्हतं. पण माझी एक गोष्ट लय प्लस राहिली, म्हणजे मी त्या बाबतीत स्वतःला लय नशीबवान समजतो, माझी वाचण्याची सवय कधी गेली नाही. म्हणजे माझ्या वडिलांनी मला, माझे वडील एक वाक्य लय भारी सांगायचे. वडील वारले 2011ला, तर ते वडील एक वाक्य सांगायचे, शरद वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. मग आम्ही पुलं वाचायचं म्हणलं की आपल्या डोक्यात काय, अरे मृत्युंजय, छावा, ययाती, अशीच पुस्तकं, कादंबऱ्या वाचल्या म्हणजे मी लय मोठा वाचक झालो, असं माझ्या डोक्यात एक थॉट होता. पु ल देशपांडे वाचले, आत्रे वाचले, आणि 10वी-12वीपर्यंत ते वाचले. ज्यावेळेस औरंगाबादला गेलो त्यावेळेस मला कळालं, अरे याच्यापेक्षा पुढचे लोक आहेत, मग याच्या पुढचे कोण आहे. मग कळालं महात्मा फुले, मग कळालं बाबासाहेब आंबेडकर, मग कळालं शिवाजी महाराज आहेत. बरं हे वाचले कशासाठी, मी माझ्या ज्ञानात भर पडावं किंवा ह्या महापुरुषांकडून काही शिकावं म्हणून नाही. डिबेटमध्ये गप्पा मारताना मी कसा हुशार वाटत, टार्गेट काय होतं, लोकांना दाखवण्यासाठी वाचणं.
आणि त्या दाखवण्याच्या वादात मग भांडणं करणं, मग त्यावेळेस मार्क्स काय म्हणतो बघणं. आणि ह्या सगळ्यामध्ये वडिलांना एकदा भांडलो मी, भांडणं झालं एकदा वडिलांना घरी गेले, काय म्हणले ते विद्यापीठाच्या विरोधात आंदोलनात आहे तू. कारण की महाराष्ट्राच्या सगळ्या तरुणांचा एक लय खोड आहे, आपल्या सगळ्याला राजकारणाचा लय कंड आहे, गप्पांना हाणतोच आपण कोणी ना कोणी, कधी ना कधी हाणलेलंच. तर आम्हाला ज्ञान कोणाला द्यायचं, सोनिया गांधी, लोकलला द्यायचंच नाही, गप्पा हायर लेवलच्या मारायचं सवय होती. मग मार्क्स काय म्हणला, सोनिया गांधीला काही कळत नाही, अटल बिहारी त्यावेळेस ते होते, यांचं असं झालं. आणि गप्पाचा पाऊस पडायचा हॉस्टेलला, जागेवर काही तर काहीच नाही, पण निसत्या गप्पा. आणि त्या फॉर्ममध्ये एकदा वडिलांना फोन केला, अरे म्हणलं तुम्हाला कळतं काय, जुन्या पिढीतले लोक, नवीन पिढी आहे. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी रायरेश्वरावर शपथ घेतली होती, भगतसिंगने 19व्या वर्षी फाशीला गेला, माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तरुण काही करू शकतो. ते म्हणले ते 3 अपवाद आहेत, म्हणले आपल्याला मिळणे अजून 20व्या वर्षी की आपण इंजिनिअरिंगला नेमकं ॲडमिशन कशासाठी घेतलं. म्हणजे आपण आपली अवकात न बघता लय गप्पा हाणतो, सगळ्या जगातल्या लय व्हिजनच्या गप्पा हाणतो लय, पण आपण आपली पात्र पाहत नाही. यशाची पहिली पायरी अपयश नाहीचं, यशाची पहिली पायरी आहे पात्रता ओळखणं, त्याला मराठी शब्द आहे अवकात. आणि ती अवकात दुसऱ्यांनी सांगायची वाट नाही बघायची, आपण आरशात बघायचं आणि विचारायचं त्याच्या आरशातल्या चेहऱ्याला, भाईतरी अवकात काय आहे. आणि आम्ही कधी विचारलीच नव्हती, कारण की माझं मन मला म्हणायचं ना, मी लय भारी आहे, मी तर लय हुशार आहे, मी तर लय डेंजर आहे, मला तर लय कळतं, मी लय तर पुस्तक वाचलेत. आणि ह्या चक्करमध्ये स्वतःला शहाणा लोक कोणी दादा बिदा म्हणले ना, मी तर तुम्हाला सांगतो कॉलेजमध्ये जे गुंडगिरी करीन ना, त्याचा खोट्टाच उपाटला 3 वर्ष वैयक्तिक कारण की एखाद्या माणसाचं तुम्हाला संपवायचं आहे, तुम्हाला गॅरंटी सांगतो, एखाद्या मित्राला संपवायचे समज नालायक आहे, त्याला कंटिन्यू दादा आणि भैया म्हणा, 2-3 वर्षात विजून जाते दिवा त्याचा. तर असं दादा भैयाची भुरळ पडली मला वाटतं मी डॉने लोक पोरं भेटतात मला. आणि आमच्या बीडचं तुम्ही नाव आजही गाजते, आम्ही त्यावेळेसही गाजवलेलं, म्हणजे आम्ही गुंड त्यावेळेसही होतो. तर त्याचं दादागिरीत, पण त्या दादागिरीत चक्करमध्ये 2 वर्ष गेले, कळालंच नाही वर्ष कुठं गेलं. वर्ष वाया गेलं आणि डिग्री संपल्यावर फायनल इयर रिझल्ट आला. आणि ज्यावेळेस औरंगाबाद सोडायची वेळ आली त्यावेळेस विचारलं माझ्या मनाने मला की भाई तरी अवकात काय. वर्गातल्या 60पैकी 55 पोरांचं कॅम्पस सिलेक्शन झालं आणि आम्ही 5-6 जणच नालायक होतो, आम्ही सगळे 60च्या खाली होतो. आणि मग पण ते दुःख बाहेर कोणालाच माहीत नव्हतं कॉलेजच्या, त्यामुळे त्याचा असा एवढा इम्पॅक्ट नाही पडला. ते 60 पोरांनाच माहीत होतं की एवढ्यांना लागले तेवढ्यांना नाही लागले. आणि मग सगळे पुण्याला पळते, तसे आम्ही पुण्याला पळालो. कशासाठी जातो आपण डिग्री झाल्यावर पुण्याला, पुणे मुंबईला आपण बघा ज्याच्या डिग्री होत्या ना, इंजिनिअरिंग झाली, फायनल इयर झाला, एखादा कोर्स केला की माणूस पळते पुण्याला, जॉबसाठी पळालो. आणि मग पुणे उद्योगाची नगरी, नवीन शहर, मजा आली. आणि पुण्यातली चमक धमक बघितली, लोकांच्या गाड्या, लोकांचे बंगले, लोकांचे भारी भारी कपडे. आणि मग त्यावेळेस मन उगच आता रात्री स्वप्न बघायचं, आईला बापाने जर पुण्यात 10 गुंठे जागा घेतली असती तर 20 वर्षाने आज काय भाव असता. आईला वडिलांनी उगच बीडला घर बांधलं, यार पुण्यात घ्यायला पाहिजे होतं. नंतर विचारायचं, आईला शक्तिमानसारखी ताकद आल्यावर काय केलं असतं मी, म्हणजे उगच शक्तिमानसारखी जाऊ 5 कोटी रुपये सापडले, उगच असं मेंदूला ऑर्गॅझम घ्यायचा आणि नुसतं असतं त्या स्वप्नांच्या जगात जगायचं. ज्याला कोणाला ही सवय असेल ना इमॅजिनेशनमध्ये जगायची, ती काढून टाका, कारण की ती फक्त डिप्रेशन देते, दुसरं काहीच नाही. आणि ते ऑर्गॅझम मेंदूला मी लई दिवस दिलं. आणि नंतर जॉबच मिळाला, मार्क मेमोचा गठ्ठा, 3rd इयरला 4-5 मार्क मेमो, फायनल इयरला 55 मार्क. आणि तिथं गेल्यावर माझं मन मला खायला, अरे यार डिग्री करायला पाहिजे चांगली. म्हणजे बरेच जण सांगतात बघा की आता ते मोटिवेशनल स्पीकर नाहीत का, कुत्र्याच्या छत्रासारखे उगवलेले, ते सांगतात काहीतरी नोकरी करणार म्हणजे गुलामगिरी करणे आणि तुम्हाला तुमच्या पायावर स्वप्न साकार करायचं उद्योजक व्हा. तसलं भंपक काही नाही. खरं फॅक्ट आहे की मला बरेच जण म्हणजे सगळे विचार करा, तुम्ही आपल्या मनाला एकदा विचारायचं कधी, अरे सक्सेस म्हणजे काय, एकदा विचारून बघा, डेफिनेशन काय आहे सक्सेसची, आपलं सक्सेस काय, कशात सक्सेस. UPSC परीक्षा पास होणं, विचारा एखाद्या कलेक्टरला जाऊन सक्सेसफुल आहेस का, त्यांना नाही काम करतो आहे मी अजून. एखादा पॉलिटिशियन मिनिस्टर झाले, मुख्यमंत्री झाले, सक्सेस, मग काम का करतात, बंद करा त्यांनी ते काम. खूप सारे पैसे, सक्सेस आहे का, ज्यांनी कमवले त्याला विचारा, ते म्हणून नको. आता इलॉन मस्क आपल्याला सक्सेसफुल वाटतं, आता जर सक्सेसफुल आहे तर मग सुट्टीवर जायचं ना 2-3 वर्ष, तरी डेली काम करतात. जगातला कुठलाही माणूस जे आपलं ड्रीम आहे त्या माणसाने ज्याने अचीव केलं त्याकडे बघा, आणि
जर त्याला आपण सक्सेस समजतोय तर त्या माणसाने सक्सेस मिळाल्यावर काम थांबवायला पाहिजे. मग सक्सेस म्हणजे काय? आपण जे मनात धरले डिग्री मार्क घ्यायचे, एखादी परीक्षा पास करून जॉब मिळवायचा, सक्सेस आहे का? उद्योजक होणे सक्सेस आहे? सक्सेसची डेफिनेशन काय? काय सक्सेस काय? कशाला सक्सेस म्हणायचं? मग काही लोक सांगतात कीर्तनात, आपलं मन समाधानी आणि सुखी असेल तर तुम्ही सक्सेसफुल आहात. मग कशाला आलो पण इकडं? गावाकडे चोकी होते की राहणार. मग सक्सेस काय? तुम्हाला सांगतो, मला एक गोष्ट सक्सेसची कळाली. प्रत्येक दिवस सकाळी उठून जे काम आपण करतो ते काम आपल्याला करावं वाटणं, तो प्रत्येक दिवस आपण सक्सेसफुल. आज तुम्ही इथं डिग्रीला आलात, शिकायला आलात, स्वप्नाला भरारी घ्यायला आलात, जे काय असं डायलॉग हाणते लोक, ते ज्याच्या कशासाठी इथं आलात, तिथं येऊन जर तुम्हाला सकाळी कॉलेजला जावं वाटत नाही, समजायचं तुम्ही तो दिवस अपयश. आणि सक्सेस आणि अपयश पूर्ण आयुष्याचं नसतं, पर डेचं ठरवायचं. पर डे. आज मला कॉलेजला फ्रेश जाऊ वाटलं, मला काहीतरी ॲब्झॉर्व करावं वाटलं, समजायचं आपण सक्सेसफुल आहे. आज मला झोपा वाटलं, समजायचं आपण त्या दिवसासाठी अपयश आहेत. मग त्याच्यात आपल्या घरातल्या आईला स्वयंपाक करायला दररोज आवडून आपल्याला खाऊ घाला वाटते. आपली आई आपण गेल्या शिरा बनवते, आपल्याला प्रेमाने खाऊ घालायची. आपण सक्सेसफुल नाही, सक्सेसफुल ती आहे कारण तिला जे आवडतं ते तिला करता येते, ती आनंदाने ती आपल्याला खाऊ घालते, म्हणजे ती सक्सेसफुल आहे. तर सक्सेसफुल म्हणजे कुठं अचीव करणं नाही, आपण जे काम करतो ते आपल्याला करायला आवडणं. आणि माझ्या डोक्यात तेव्हा नव्हतंच. मी पुण्यात आलो, म्हणलं अरे यार आपल्याला तर काही जॉब मिळाला. 3 वर्ष बोंबलत फिरलो पुण्यात, जॉब 3 महिने जॉबच मिळाला नाही, मार्क मेमोच नाही. आणि पुण्यात एक एरिया आहे भोसरी नावाचा, माहिती आहे का? भोसरी लय घाण एरिया आहे, कधीच जायची वेळ येऊन आयुष्यात. आणि त्या भोसरी एरियात गेलो मी एका जॉब दररोज सर्च करायला. त्या भोसरी एरियामध्ये असं नाही, इतक्या घाण कंपन्या आहेत. का घाण आहेत? आपण इथं किती चकाचौंध आहे, चकाचौंधच ना. वर्गात मुली आहेत, इव्हेंट चालू आहेत, अरे इथं फ्रेश बसता येतं, AC हवा आहे, मस्त आहे, खाली गार्डन आहे. तिथलं वातावरण टोटल फॅक्टरीच, मशीनचा आवाज आहे. म्हणजे ह्या वातावरणातून त्या वातावरणात जाणं म्हणजे असं छातीवर दगड पडल्यासारखं. आणि मी तिथं गेलो, एक कंपनीतल्या मॅनेजरमध्ये दिला, त्यांनी असं ते पाहिलं माझा रिझ्युमे, पाहिलं तुला काहीच येत नाही, कळतंय म्हणलं याच्यातून, मार्कावून नाही, तुम्ही रिझ्यूम कसा बनवतात त्याच्यातून त्याला कळालं होतं. आणि पण शिकायची इच्छा आहे का? म्हणलं हो. मग केला जॉईन, पगार 5,000. आता कॉलेजमध्ये आम्ही कॉमन ऑफ घेणारी गँग, बल्कमध्ये. तुमच्याकडे चालतं कॉमन ऑफ? काय माहिती, आमच्या वेळेस लई चालायचं. सुट्टी ठरवून घेणे आणि कॉमन ऑफ घ्यायचो, आणि किंमतच नाही दिली कधी कॉलेजला डेलीच्या याला, फक्त एक्झामला किंमत दिली. आणि पण तिथं काय झालं की तिथं मी महिनाभरात 8-9 सुट्ट्या मारल्या, 1,500 रुपये कटले पगारातले. मला पहिल्यांदा कळालं नाही गेल्यावर पैसे कटते. मला तो पण कळालंच नव्हतं की पैसे कट करू शकते आपलं म्हणून. आणि मग पैसे कटल्यावर मी त्याला सिरियस झालो आणि मग दररोज त्या कंपनीत जायलो. आपण आता डिग्रीला जर नॉलेज नाही घेतलं ना, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला लई दिवस भोगावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न झालं, बायको आली आणि आमचे जुने डॉक्युमेंट तिने उकरून पाहिले, तिचे मार्क मी पाहिल्यावर ती म्हणली तुम्ही लई ढ होता. ते अजून तिच्या डोक्यात आहे की मी लई ढ आहे. म्हणजे सांगायचं काय, कमीत कमी लग्नाच्या वेळेस जगात कोणाला नाही, आपल्या बायकोला तरी आपण हुशार वाटा. मग ते हुशार वाटायसाठी मिनिमम आता चान्स आहे, तर आता मार्क मेमो चांगले पाहिजेत. नवऱ्याला आपण हुशार वाटावं म्हणून मार्क मेमोत मार्क चांगले पाहिजेत. बरेच जण, एक जणाची लय ॲड आली अशात. एक मुलाचा मला फोन आला, मला सर शिकून काय उपयोग नाही हो डिग्रीचा. जगात बघा म्हणला सर, बिल गेट्स, वॉरन बफे, उदाहरणं मी जशी दिली भगतसिंगचे तसेच उदाहरण दिले त्यांनी. ही एक जण सुद्धा शाळेत गेलेलं नाही कॉलेजमध्ये, सगळे कॉलेज ड्रॉपआउट आणि सगळे श्रीमंत आहेत. मला जगातले सगळ्यात उद्योजक ते आहेत. मी म्हणलं दादा तुझ्या आजीचा फोटो आहे तुझ्याकडं? ते म्हणलं नाही. म्हणलं बिल गेट्सचा 5 वर्षाचा कम्प्युटर समोरचा फोटो आहे. म्हणजे त्याच्या घरात तो 5 वर्षाचा होता तेव्हापासून टाईपरायटर ते, आणि त्याचे फोटो आहेत. आपल्या आजाचा नीट फोटो नाही पासपोर्टचा, आपण लय लांब आहे. आणि त्यांनी, त्या बिल गेट्सनी कंपनी चालू केली कारण वडिलांचा सपोर्ट होता, आणि कॉलेजला ॲडमिशन घेतलं. कंपनी लई जोरात चालायली, वेळ देता येणार म्हणून कॉलेज ड्रॉपआउट होते. आपल्याकडे इकडं काहीच नाही. तुझी इकडं जर बिल गेट्स एवढी कंपनी ती रेडी असेल तर सोडीनास का बाबा डिग्री करणं. तुम्हाला सांगतो जगात लोक सांगतात डिग्रीचं महत्त्व नाही. आपण जी डिग्री करतो ती मन लावून करणं हे आत्ताचं काम आहे. तुम्ही बघितलं असाल की राम आणि लक्ष्मण लढते, राम आणि रावण लढत आहेत युद्धभूमीवर, मालिकेत पाहिलं असेल ना.
आणि रामाच्या भात्यात काय एकच बाण असतो का? पाठीमागं भाता असतो आणि भात्यात लय मोठे बाण असते, एकच बाण नसतो. आता लय मोठे बाण म्हणजे कोणते आहेत? तर वेगवेगळे त्याच्यात शक्ती असायची. आता आपल्याला आयुष्याच्या लढाईला जायचे, युद्धात जाताना बिना भात्याचं जाता येणार नाही. आयुष्यात उद्योजक व्हायचं आहे, मोठं स्वप्न पूर्ण करायचं आहे, वयाच्या 25 नंतर लढाई सुरू होणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही बिना भात्याचं लढाईत जाऊ नाही शकत. मग त्या भात्यात बाणं पाहिजेत आणि त्या बाणातला त्या सगळ्या बाणांच्या गुच्छांमधला सगळ्यात महत्त्वाचा बाण आहे तुमच्या डिग्रीचे मार्क. तो भात्यामध्ये तो बाण नसेल तर लढण्यासाठी खूप दिवस जातात, अनवॉन्टेड वेळ जातो. आत्ता आपल्या हातात जे आहे ते अचीव करणं सुद्धा सक्सेस आहे. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात डिग्रीत चांगलं शिकणं, मार्क घेणं टार्गेट नाही, शिकणं टार्गेट. आणि हे शिकलं जर नाही आपण आता तर भविष्यात त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होते, जे माझ्यासोबत झाले. कसे झाले? कंपनीत गेलो आणि एकाने मशीन बंद पाडली. आमची कंपनीला सोपी होती ती, 4-5 मशीन होत्या आणि 10 लेबर होते बिहारचे, आणि मी आणि अजून एक जण इंजिनियर, 2 इंजिनियर 2 शिफ्टमध्ये. मी नुसता म्हणाली इंजिनियर होतो आणि मी दररोज जायचो नुसतं मशीनकडे असं बघायचं. आता इंजिनियर म्हणलं इन करून जावं लागायचं, फिरायचं मशीनकडे बघत असं नुसतं, लय कळतं आहे असं. कळत काहीच नव्हतं कारण कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलच केलं नाही कधी. SPM म्हणजे स्पेशल पर्पज मशीन असते, नंतर कळालं मला. आणि तिथं गेलो आणि एक मशीन बंद पडली. मशीन बंद पडली तर काय झालं, उगाच गेलो थाटात तिथं, क्या हो गया मशीन को. ते म्हणला तू इंजिनियर आहे ना, तू दुरुस्त करा बी. अरे म्हणलं हे जरा हुकलं बरं का विषय. आणि मी भिलो का, हे लेबर लोक सांगतील, आणि मला कळतच नव्हतं त्या मशीनमधलं. मला रे सांगतील मॅनेजरला की ह्याला काहीच येत नाही. मग ह्या चक्करमध्ये मी काय केली आयडिया, यार चुबैट मेरे को नाही आता, तुम नीट करो. आपण ते ऐकणार नव्हते कारण ते बिहारचे होते लेबर. मग माझ्या डोक्यात दुसरी आयडिया आली. मी दुसऱ्या दिवशी ह्या खिशात 4-5 माणिकचंद, 2-4 गायछाप, आपली स्टाईल. दिसला लेबर की धर माणिकचंद, दिसला एक धर गायछाप. आणि महिन्याभरात तर ते म्हणाले साहेब बहुत हुशार आहे. म्हणजे गुटखा, गायछाप, कधी मध्ये त्यांना चहा पाजायला नेणे. जर तुमच्याकडं नॉलेज नसेल तर आयुष्यात अशी लाच द्यायची वेळ येते जी फार अपमानास्पद असते. त्याच्यामुळे इथून बाहेर पडताना ज्याचं आपण काम केलं आहे ते नॉलेज घ्या, नाहीतर साधा लेबरसुद्धा तुम्हाला झुकवू शकतो. जे मला ते झुकवले, मी हुशारी वापरली पण त्याच्यानंतर कॉन्सिक्वेन्स कळाले मला. अरे यार मला येत नाही म्हणून त्या लेबरसमोर झुकावं लागलं, येत नाही म्हणून मी लेबरला घाबरलो, म्हणजे माझ्याकडं नॉलेज नाही म्हणून घाबरलो. आमचे एक सर होते गुल्लू सिंग नावाचे, इंजिनिअरिंगला, ते इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकवायचे. त्यांनी एक वाक्य भारी सांगितलं, मला लय आठवतं. ते म्हणले शरद आमच्या वर्गात सगळ्याला एक एवढा लाकडाचा ओंडका दिला आणि एक तलवार दिली एवढी मोठी, आणि म्हणलं अरे का ठोक्यात ते तोडायचे, लाकडाचा ओंडका तोडा. किती ठोक्यात तोडणार? आमच्यासारखे अमिताभ बच्चन म्हणले 3 ठोक्यात लय झालं सर. कोणी म्हणलं अर्ध्या तासात, कोणी म्हणलं सर नेमकी कुऱ्हाड कशाची आहे. म्हणजे अनवॉन्टेड प्रश्न विचारणारी बी गँग असते. आणि मग तो लाकूड कशाचं आहे, चंदनाचं आहे का कशाचं आहे का. अरे मेन लाईन काय आहे की एक लोंड काय आणि एक तलवार आहे. म्हणजे हे जे साईडला असे विचार करणारी गँग असते ना, अशा लोकांपासून बी सावध राहायचा. कारण की आता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मेंटल हेल्थचा आहे. म्हणजे पहिले कसं होतं माहिती आहे का, करोनाचा प्रॉब्लेम होता एक काळ. त्याच्या आधी होता शिक्षणाचा, की भारत हे होता काय झालं निरक्षर देश होता. नंतर एज्युकेटेड केलं लोकांना. आता खरा प्रॉब्लेम आहे डोकं हल्लेली लोकं, टोटल मेंटल म्हणजे आणि विशेष म्हणजे ते ओळखू येत नाही. त्यांच्या हातात काय दिल्यावर ते राईट ओळखू येतात. आणि ही लोकं कशी येत माहिती का, ह्यांचे डोके आधीच पागल येते, त्याच्यात त्यांच्या हातात मोबाईल आला आहे. मग त्यांचा उरल्या सुरल्याला इथला जो मेंदू होता का, ती इथून शिफ्ट होऊन डायरेक्ट बोटात आला. मग बोटात आला तर ते नुसतं स्क्रोल करते. मग ते काय करते, एका मिनिटात म्हणते भावपूर्ण श्रद्धांजली, दुसऱ्या मिनिटाला म्हणते अरे हार्दिक अभिनंदन, तिसऱ्या सेकंदाला ते एखाद्या जोकला हसते, 5व्या सेकंदाला ते म्हणते अरे किती वाईट झालं ना. मानवी मेंदूच्या जेवढ्या काही भावना आहेत, रडणं, हसणं, दुःख व्यक्त करणं, त्या सगळ्या भावना एका मिनिटात झाल्यावर ते मेंदू पिचकणार नाही तर काय होईल. म्हणजे आधीच अर्धवट त्याच्यातही. म्हणजे मी म्हणतो असा जर एखादा तुमच्या अवतीभोवती फिरताना दिसला तर त्याला काय समजून जायच्या चक्करमध्ये जाऊ नका, त्याला डायरेक्ट डिलीट. दुसरा मार्गच नाही, शॉर्टकटच नाही आहे. तुम्ही म्हणता नाही नाही मी याला सुधारतो, ते तुम्हाला पागल करेल पण ते सुधारणार नाही, कारण की त्याचा मेंदूच नाही ना. आता खरी लढाई हे बोटातला मेंदू इथं आणायची. आणि मग त्या कंपनीत 6 महिने काढले,
6 महिने काढल्यावर डोक्यात आल्यावर हाईक पाहिजे जॉबमध्ये पगारात. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं, लोक म्हणतात हळूहळू पगार वाढतो. पण मला बी वाटलं चला पगार येत होता 3-4 हजार, वडील द्यायचे 4-5 हजार, सुखी चाललं होतं सगळं. आणि एकदा गेलो डेक्कनला फिरायला. डेक्कनला फिरायला गेल्यावर मग वर्गातले काही मित्र भेटले. मग मित्र भेटले, मी म्हणलं अरे काय करतो तू? काय नाही LNTमध्ये. बरं. आणि मला असं वाटायचं हे लईच पांचट आहे वर्गातलं. म्हणजे आपल्या वर्गातले समवयस्क मिळून आपल्याला पांचट वाटत असते. ते हुशार असले तरी पांचट होतात असते, समवयस्क आहे ना. मग मी म्हणलं हे पांचट किती पगार आहे तुला? म्हणला 4 लाखाचं पॅकेज आहे. म्हणलं 4 लाख? बरं. आपला मास तर कमीच झाला नव्हता. बरं 4 लाख आहे का? ओके. आणि नंतर मी घरी येऊन कॅल्क्युलेशन केलं, 3,500 गुणले 12, 12×3 = 36. अरे 42,000च्या पुढं जायचं म्हटलं शॉर्ट आपला. 4 लाख कुठं, 42-43,000 कुठं. मग परत आलं डिप्रेशन. मग ते डिप्रेशनची लाट लय भयंकर होती. आणि मग डिप्रेशन आलं तर एक जण म्हणला नाही याच्यातून बाहेर पडायचा मार्ग आहे म्हणला. माणसाला प्रेरणा पाहिजे, प्रेरणा. पुढं लढायला काय पाहिजे? प्रेरणा. प्रेरणेशिवाय माणूस लढू शकत नाही. आता यूट्यूबवर लय बागडे बिल्ले आलेत प्रेरणा देणारे. त्यावेळेस आमच्या वेळेस पुस्तक होते. मग मी गेलो आप्पा पळवून चौकात प्रेरणेसाठी पुस्तक आणायला. पुस्तक कोणते? श्रीमंत तू होणारच, श्रीमंत कसे व्हावे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शिल्पकार शब्द बी आहे ना मला. द सिक्रेट, रहस्य, जादूचे रहस्य. आप जैसा सोचते हो वैसा बनते हो. मग म्हणलं डन. हे लय जरा सोपं वाटते, कारण ह्याच्यात करायचं काहीच नाही, ओनली इमॅजिनेशन आहे. काही करायचं म्हणलं प्रॉब्लेम आहे ना. कोणाला माहिती आहे ना सिक्रेट? माहिती आहे ना? ऐकलंय कुठं व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शन. मग मी म्हणलं अट्रॅक्शनमध्ये करायचं काहीच नाही का, नुसतं अट्रॅक्ट करायचं एका जागेवर बसून. म्हणलं हे जरा सोपं दिसते. आणि मग घरी गेलो आणि मग त्याच्यात काय सांगितलं त्या पुस्तकात, तुम्ही जसं इमॅजिन करता तसं तुम्हाला मिळतं, प्रयत्न करा. आता प्रयत्न करा आम्ही वाचलंच नाही ना, आम्ही फक्त म्हणलं इमॅजिन करून ते मिळेल. मग काय केलं मी, रात्री बसायचं, त्या माझा पर्वतीला फ्लॅट होता, मला आठवतं गॅलरीत बसायचं आणि त्यात म्हणलं तर तुम्हाला जे पाहिजे ते इमॅजिन करा मिळालं आहे म्हणून. मग मी गॅलरीत बसायचो खुर्चीवर, डोळे झाकायचो, असं करायचं. ऑडी 3 महिने. नंतर घरात आला, डबा खाऊ वाटाला, कारण की आताच मी गॅलरीतून ऑडी चालून आलोय. ते मेसचा डबा खाऊ वाटाना. आपला प्रभात रोडला बंगला आहे आणि ह्या थाटात खाली मिसळ खायला जायचो आम्ही. म्हणजे व्यक्तिगत आयुष्याची वास्तवता आणि इमॅजिनेशन लय अंतर होतं. 6 महिने मी केलं, ते काहीच हातात नाही आला. मग परत डिप्रेशन आलं. म्हणलं पगार वाढणार नाही, आता काय करायचं. मग एक जण म्हणला, शरद ह्याच्यात पगार वाढत, ग्रामीण मराठवाडा फार उद्ध्वस्त झालेला आहे, तर तिथे खूप काम करण्याची गरज आहे आणि तुला सगळं माहिती आहे, वाचन आहे तुझं, तू राजकारणात जा म्हणा. मग मी वडिलांना फोन केला, ग्रामपंचायत लढवतो म्हणलं मी. आणि उदाहरण कोणतं चिटकेलं मी, गांधीजी म्हणतात खेड्याकडे चला. म्हणजे ते लय चॅप्टर होतं. मी एक उदाहरण पण चिटकून द्यायचं म्हणजे त्याला खरं वाटावं. आणि मग ते खेड्याकडे वडील म्हणले शांत राहा, ते 1947ला म्हणले होते, आता 50 वर्ष होऊन गेलेत म्हणले, आता शहराकडेच चालाय, गावाकडे चाला नाही म्हणले. मग त्यावेळेस वडिलांना म्हणलं बरं ठीक आहे MPC करतो म्हणलं. कारण की लक्षात आलं ना 3,000 काहीच नाही आणि पुण्यात तर MPCच लय वातावरण आहे. म्हणजे MPC लय सोपा आयटम आहे. कशासाठी माहिती आहे का, डिग्री झाल्यावर काहीच सुधरत नसलं 2-3 वर्ष आईश करायची MPC करा. पुण्यात राहता येते, पुस्तकांच्या चक्करमध्ये राहता येते, मस्त पुण्यातले मेसचे डबे खाता येते, फिरता येते आणि हुशार म्हणून पण फिरवता येते. रिझल्ट इन नाही हा सेकंड पार्ट आहे. पहिले 3 वर्ष आईश करायसाठी लोक MPC वापरते. आणि मग मी म्हणलं मी MPC करतो. वडील म्हणलं बिडलं गेलो, काय करायचं म्हणलं MPC करतो. अरे म्हणले जे करायचे ते तर नीट समजून घे. MPC करतो म्हणजे MPCचा अर्थ काय म्हणलं, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. ते कोणी करते का, स्पर्धा परीक्षा तरी म्हण, जे करायचे नीट समजून तरी घे. हा म्हणलं ते स्पर्धा परीक्षा करतो, आपलं मॅथमॅटिक्स चांगलं आहे म्हणलं, आणि ते काय सिम्पल असते, राजधान्या बिजधान्या लगेच होत आहे पास. मग वडिलांना आपण माहिती ना, आपण वडिलांना नाही वडिलांना स्वप्न दाखवत असतो. आम्ही राईट स्वप्न दाखवलं की लालदेवाची गाडी, डेप्युटी कलेक्टर. आणि एकदा MPC पास झालो ना, वर्षभर UPSC करतो डायरेक्ट कलेक्टर. वडिलांना पण त्या भावना, कारण की महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्यांचे पालक, ज्याचे कोणी तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक, 2nd 3rd काम करणारे आपले जे पालक आहेत, ह्या सगळ्यांचं स्वप्न असतं. त्यांना सगळ्यात भारी माणूस कोण वाटत असतो, कलेक्टर.
त्याच्यापेक्षा भारी तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर. आणि त्यांना ते स्वप्न दाखवून लई सोपं असतं. एक प्रकारे आपण त्यांना फसवत असतो आपल्या अवकात न बघता. आणि ते स्वप्न मी दाखवलं त्यांना. मी गेलो, क्लास 20 लावला. मला महिन्याभरात कळाले आपल्याकडून पाठ होत नाही म्हणून. मग वडिलांना फोन केला, म्हणलं आपल्याकडून काय होत नाही म्हणलं. वडील म्हणले चल तुला कपडे करू. म्हणलं कपडे करू? मी आता 20,000 रुपये टाकलं तुम्हाला आणि म्हणले मला नाही करायचा अभ्यास, तुला कपडे. फर्स्ट टाईम तुला तुझी अवकात कळाली, तुझ्याकडून होत नाही म्हणून. म्हणजे वडील त्यांनी खुश झाले. मला इतकं वाईट वाटलं. आणि मग वापस पुण्याला गेलो. ते मोटिवेशनचे स्पीकर म्हणजे म्हणला MPS नको, आता तू सॅप कर म्हणला. सिस्टम ॲप्लिकेशन प्रोडक्ट्स नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, हैदराबादला कर. मग मी हैदराबादला गेलो, ते कोर्स केला. त्या कोर्समध्ये पण लक्षात आलं, त्या कोर्सच्या जॉबला पण असं होतं डिग्रीत मार्क किती आहेत. अरे म्हणले डिग्री काय पिच्छा सोडी ना माझं. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा रिअलाईज केलं की अरे आयुष्यात मी काय केलं. प्रत्येक सल्ला, प्रत्येक डिसिजन ही दुसऱ्याला विचारून घेतली होती. मित्र म्हणला सॅप कर, मी सॅप केलं. मित्र म्हणला राजकारणात जा, मी तो ट्राय केला. एक मित्र म्हणला तर MPSC कर, मी MPSC केली. एक जण म्हणला पुण्याला जा जॉबला, मी पुण्याला गेलो. माझं काहीच नव्हतं त्यात, सगळं ऐकलेलं होतं. आता तर पोरं इतके खतरनाक आहेत, मुलगी बघायला जातात मित्राला घेऊन आणि त्याला विचारतात कशी, आता करायची तुला आणि त्याला विचारतात. म्हणजे इतके आपण डिपेंड आहे. कुठलाही निर्णय घ्यायचा आपण डिपेंड आहे. कुठलाही निर्णय घ्यायचा. सक्सेसची दुसरी पायरी आपल्याला ही डिपेंडन्सी सोडून निर्णय घ्यावा लागेल. भलेही ते चुकला तरी हरकत नाही. चुकला हरकत नाही, निर्णय आपला होता. पण माझ्या आयुष्यातले 5-6 वर्ष इंजिनिअरिंगचा निर्णयसुद्धा मी माझा नव्हता घेतला. आत्ता जर मला विचारलं कोणी काय घेईन तर मी म्हणलं असतं मी BA हिस्ट्री करतो, BA पॉलिटिकल सायन्स करतो. आज BA मराठी, कारण माझी आवड होती त्याच्यात. आणि माझी आवड सोडून मी इकडं आलो, कारण की तिकडं जॉब नाही असं सांगितलं होतं. पण करिअरचे दरवाजे लय मोठे आहेत, आपल्याला माहीत नाही आपला दोष. आणि मग सॅप केलं, त्यात पण जॉब नाही मिळाला. परत डिप्रेशन, एक मालिका चालली डिप्रेशनची 2.5 वर्ष. आणि त्याच्यात वडील शिवाय द्यायचे. मग त्यात ते म्हणाले बघ त्याचं पोरगं, त्याचं लग्न झालं, तुला का करायचं लग्न, बघ ते किती पुढं गेलं, तुला मी काय कमी केलं. त्याचा अजून तणाव यायला, कारण की आपले मध्यमवर्गीय पाहिजे. दोष त्यांचा नाही आहे, त्यांनी गरिबी पाहिली, त्यांनी भावकीतले भांडणं पाहिले, त्यांनी लोकांची हिरस पाहिली, त्यांनी सगळं दुःख पाहिलं, त्यांनी 72चा दुष्काळ पाहिला. त्यांनी हे सगळं पाहिलं. त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून असतात आणि त्यांना एकच वाटतं. माझे वडील मला एकच वाक्य म्हणायचे, काही कर पण कोणाच्या दारात भीक नको मागू. कारण त्यांना माहीत होतं की अन्न न मिळण्याची लढाई 72ची त्यांनी पाहिलेली. आणि त्यांना माहीत होतं लोकांनी अन्नासाठी भीक मागितली. तर ते म्हणायचे भीक नसन मागायची तर काही ना काही कर. पण माझ्या डोक्यातच येत नव्हतं. मी कंटिन्यू स्वप्न बघत होतो. आणि मला एक सवय चांगली होती वाचनाची. मी वाचन थांबवलं. आणि त्यावेळेस मग पुण्यात काहीच काम नव्हतं, कारण की 3,500 नोकरी सोडली, सॅप करून आलो, काहीच नाही हातात. मग एक लागलं कुठं जाऊन बसायचं कार्यक्रमाला. आणि मग पुण्यात गणेश क्रीडाला एक असाच उद्योजकतेचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात मी पाठीमागे जाऊन बसला असं कोपऱ्यात ऐकत. आणि ते म्हणले उद्योजक झालं पाहिजे. मी मागं बसून ऐकायला लागलो, उद्योजक झालं पाहिजे, हिव तीव सगळ्या गप्पा हाणल्या त्यांनी. मैं कैसे बडा हुआ हे ते. आणि मी म्हणलं आपण पण बिझनेस करू. एकही उद्योजक भाषणात सांगत नाहीत. ते काय सांगतात, तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचे, तुमच्यात जिद्द पाहिजे, ध्येय पाहिजे, चिकाटी पाहिजे. मला तिन्ही शब्द कळणार नेमके आणाव कुडून म्हणून. आणि चिकाटी म्हणजे नेमकं काय करायचं. हां मला काहीतरी करायचं, उद्या सकाळी जाऊ, हां करू, काय करू चिकाटी म्हणजे. मी म्हणलं अरे नेमकं हे काय आहे. मला लास्टला कळालं की अनवॉन्टेड डोक्यात ह्या शब्दांचं ओझं करायचं. बिझनेस करायचा आहे, लई सिम्पल होतं. पॅन कार्ड काढा, शॉप ॲट काढा, बँकेत अकाउंट उघडा. एक उद्योजक हे सांगायला तयार नव्हतं. सगळे स्टोऱ्या सांगायचे. मी बहुत गरीब होतो आणि मग मी पुण्यात गेलो, मुंबईत गेलो, एका ड्रेसवर गेलो, बसस्टँडवर झोपलो आणि मी कोट्याधीश झालो. म्हणलं असं कसं झालं आहे का झटक्यात. आम्हाला मिळ नाही 3 वर्ष पुण्यात येऊन, नेमकं काय करायचं. तर मला त्यावेळेस कळालं की बेसिकवर काम करायचं. आपण मोठे स्वप्न पाहतो ना, तुम्ही बघा ना, आता तुम्हाला म्हणलं बिझनेसमन आणि एंटरप्रेन्योरशिप, आपल्याला एक जण तुमच्या आयुष्याचा आदर्श बनवायचा. आदर्श कोण आहे. चिल्लर नाहीच, डायरेक्ट इलॉन मस्क, बिल गेट्स. आपल्याला गावचा म्हसोपासुद्धा आवडत नाही आता, डायरेक्ट तिरुपती बालाजी. काय काय नमुने असतात ना, मी बालाजीलाही मानतो. कशाला मानतो त्याला, त्याच्याकडे गर्दी कमी आहे का. आता समजा तुम्ही तिरुपतीला गेले, आपल्याकडे रुपया नाही केशात, आणि दर्शनाला गेले मला दे, ते काय म्हणून थोडं बाजूला थांब, ते मागं 5 तोळ्यावाला आहे. का बरं तोळ्यावाला आहे, कारण त्याला बी कर्ज फेडायचे बालाजीला. म्हणजे लोक जे सोनं देते ते विष्णूचं कर्ज फेडायचे. ते काय म्हणून तू असाच आला दादा, मीच कर्जात आहे, तुम्हाला काय पैसे मागतो. म्हणजे आपले आदर्श ते सुद्धा बाहेरचे आहेत. माझं एक म्हणणं येतं, आपल्या जवळपासच्या माणसांकडून आपण शिकलं पाहिजे.
मला बरेच जण एक जण म्हणला, सर तुमचा मेंटर कोण आहे? मी असं ओळख मेंटर? अरे म्हणलं एक तर मेंटर नाही, मेंटरची फौज आहे म्हणलं आपल्याकडं. मग फौज कोण आहे? तर माझी आजीने एक लय वाक्य भारी सांगितलं होतं. माझी आजी म्हणली, शरद, जे नाही जो नाही त्याचं कधीच, जो त्याचं कधीच नसते नास. म्हणलंय ग्रामीण आहे, जो त्याचं कधीच नसते नास. म्हणजे जो विचारतो त्याचं कधीच खराब होत नाही. जो विचारतो, जो पाऊल पुढं टाकतो त्याचं कधीच खराब होत नाही. आपल्या मनामध्ये एक प्रकारचा अहंकार असतो की मी कसं विचारू, तुम्हाला ते तोडून टाकावं लागणार. ते जोपर्यंत तोडणार नाही तोपर्यंत काहीच हातात येणार. आणि मी ते तोडायला सुरुवात केलं आणि म्हणलं आता हे उद्योजकांचं ऐकलं, आपण बिझनेस टाकू. कोणता टाकू? तर मेकॅनिकल आहे ना, फॅब्रिकेशन वर्कशॉप टाकू. माहिती काय आहे का फॅब्रिकेशनमधलं? काहीच नाही, फक्त हवा. उद्योजक व्हायचे. आणि त्या हवेमध्ये पैसे तर नाहीत. बिझनेस म्हणजे पैसे लागतात. खरं सांगू तुम्हाला, बिझनेससाठी पैसे लागतात थर्ड स्टेपला. फर्स्ट स्टेपला लागतं आपला मेंदू ठिकाणावर. पैसे येतील जर मेंदू ठिकाणावर असतात. आपण प्रॉब्लेम काय, आपण मोठं पुढचं, अरे पैसे लागतात ना, मग ह्यामधल्या 3-4 गोष्टी आपण बघतच नाही, त्यामुळे पैसे लवकर येत नाही. आम्हाला कळत नव्हतं. म्हणलं 10 लाख रुपयाचं फॅब्रिकेशन वर्कशॉप टाकू चाकणला, धूम पैसे कंपन्यांना पार्ट देऊ, हे देऊ. कारण मी काही दिवस जॉब केल्यामुळे मला ते थोडंफार कळालं होतं. मग वडिलांना फोन केला, पप्पा पैसे पाहिजेत. म्हणले किती? मला 10 लाख. अरे म्हणले मी शिक्षक आहे, 10 लाख काय लगेच येत असतात का? नाही देणार. आमची नेक्स्ट स्टेप ॲडव्हान्स ना, माझ्या वाट्याची जमीन आहे का? वडिलांनी फोनच ठेवला. आईला रात्री फोन केला, कारण की आपण आईला लय जवळून सांगू शकतो. आई म्हणली भाड्या जमीन विकायची काढली. अरे म्हणलं हे जरा हुकलंय बरं प्रकारात, फोन ठेवून दिला. मग मी आयडिया आपल्याला, तुम्ही सांगा आपल्या सगळ्याकडे आयडिया आहेत की नाही आईवडिलाकडून पैसे उचकायच्या? प्रत्येकाला आयडिया आहेत, वेगवेगळ्या आयडिया आहेत, वेगवेगळ्या कारणाच्या आयडिया आहेत. तशी मला बी आयडिया आहे. सगळ्यात बकवास आयडिया आपण घरच्याकडून पैसे काढतो, सगळ्यात दलिंदर आयटम आहे. आणि आपण घरच्यांना, कारण की जगात आपलं कोणी ऐकून घेत नाही, आपण सगळ्यात जास्त भांडतो आईवडिलाच. मी वडिलांना एवढं भांडलो ना, आज एवढं गिल्ट फील होतं आहे की माझ्याकडे आज लई आहे, मी लय पैसे छापले, मी नाव लय कमवलं आहे, मी सगळं केलं. मग बापच जिवंत नाही ते बघायला. मग अगर ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं माझ्याकडे पैसे नाही. अरे आई वडील जिवंत आहेत ना, हेच सगळ्यात मोठं सक्सेस आहे पहिलं. बाकी पैसे येतील जातील, लॉस होईल, पुढं जाऊ मागं जाऊ, आयुष्यात काही कळणार नाही. 2 वर्ष बोंबलत फिरण्यात जाते. आई वडील जीवन, आपण सक्सेसफुल. आपण त्याच ट्रॉम्यात दररोज चालायचं की आय एम सक्सेसफुल, मला लढायला चान्स आहे. माझ्या ज्यांना दाखवायचं, मला पण माझ्या वडिलांना हे सगळं दाखवायला होतं. माझं दुर्दैव, त्यांचं नाही, माझं दुर्दैव, मला त्यांना काहीच दाखवता येत नाही. आणि मग उलटं पालटं बोललो. आणि वडील रात्री आले मला भेटायला. म्हणजे बीडवरून ते निघले असतील, मी पुण्याला होतो राहायला. ते सकाळी 4 वाजता पुण्यात आले. मग अंदाज लावला म्हणजे ते रात्री 11 वाजता निघले. बरं आमच्याकडे काही कार नव्हती, म्हणजे कोणाच तरी भाड्याने गाडी घेतली. ते आले, आई वडील आले. 4 वाजता दरवाजा उघडला. अरे म्हणलं तुम्ही कसं काय? मग वडील रडले. त्यावेळेस मला म्हणलं, अरे शरद तुला कळते का, तू भांडून फोन ठेवला, आम्हाला इकडं झोप येईन का? आणि मी इकडं ढाराढूर झोपलो होतो. आपल्याला त्यांच्या भावनेची किंमत नाही. म्हणजे कधी कधी वाटतं आपण लय निगरगट आहे का, आपल्याला काही इमोशन्स आहे का नाही. आणि आले, मला म्हणले, आणि मला वाईट नव्हतं वाटलं. कसे आले तिथं पण माज, म्हणजे त्यांचं आपल्यावर प्रेमसुद्धा आपल्याला माज वाटायला लागणं, हे माणूस म्हणून आपण लय घाण असण्याचं लक्षण. आणि मग आले, थोडा वेळ बसलो खाली. मला म्हणले सर आपण काही फळं घेऊन येऊ. आम्ही दोघं आलो. मला वडील म्हणले, अरे शरद तू एक गोष्ट सांग, 10 लाख मी देऊ शकतो का? बरं ठीक आहे, दिले, आणू जमीन विकू. काय करणार आहेस? म्हणलं फॅब्रिकेशनवाले. काय बनवणार आहेस? म्हणलं ठरलं नाही. कोणती मशीन घेणार आहेस? म्हणलं ठरलं नाही. विकणार कुठे आहेस? म्हणलं ठरलं नाही. आणि तू फक्त मलाच पिळायला का? म्हणले हे नॉलेज कोणी घ्यायचं? म्हणजे मी फक्त कुणाचं तरी ऐकून व्यवसाय करायचा आणि त्याला 10 लाख लागतात म्हणून मागत होतो. जो कुणी, म्हणजे मला अवॉर्ड मिळाला लंडनमध्ये, तो यंग आंतरप्रेनर अवॉर्ड. त्या अवॉर्डच्या वेळेस मी ते आंतरप्रेनर शब्द पाहिला. ते अजूनही लिहायचं म्हणलं तर तुम्हाला लिहिता येणार नाही अर्ध्या लोकांना. ई नंतर आय लिहायचं की पी लिहायचं कळणार नाही. तर तो आंतरप्रेनर शब्द आहे. मी म्हणलं यांनी आंतरप्रेनर का म्हणला असं बरं यार, उद्योजक म्हणायचं ना, आंतरप्रेनर काय, आंतरप्रेनर का वाचला? मग मला त्यावेळेस लक्षात आलं की आंतरप्रेनर शब्द हा लॅटिन भाषेतला आहे, त्याला एंटरप्राइजेस म्हणतो आपण. एंटरप्राइजेसमधून आंतरप्रेनरशिप शब्द आला. मग आंतरप्रेनर म्हणजे काय नेमकं? तर असा माणूस की ज्याच्याकडं, म्हणजे आपण जे दुकानं टाकून बसतात ना, ते आंतरप्रेनर नाही. नवीन पद्धतीने व्यवसाय करून व्यवसायातून नवीन पद्धतीने पैसे कमवतो तो आंतरप्रेनर. भले तो एकच व्यवसाय करेल का सांगता येत ना, तो व्यवसायातून व्यवसाय, व्यवसायातून व्यवसाय, एक पण पडला दुसरा तिसरा, हे लढण्याची प्रोसेस म्हणजे आंतरप्रेनरशिप. आणि मग मला एखादा विषय समजला. मी एक सवय लावली, तुम्हाला पण सांगतो, एक सवय लावा. मी जेव्हा डिग्रीला गेला आणि मी जेव्हा व्यवसाय चालू केला, मी पहिले डोक्यात फिट ठेवलं की आपण लय ढय,
मग आपण लय ढय. तर एखादा पण शब्द माझ्यासमोर आला, मी त्या शब्दाच्या डीपला गेलो, मी ती सवय लावून घेतली. आता तर सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यावेळेस आमच्या इथं ते इंटरनेट असायचं, तिथं जाऊन मी 3-3 तासभर एक शब्दावर अर्थ शोधायचो. तर ते शोधायला सुरुवात केली आणि त्यात मला भारतातली एक टर्म सापडली. रोमिला थापर म्हणून एक फार मोठा हिस्टोरियन आहे. तर त्यांची एक टर्म्स होती आंतरप्रिनरशिपवर, की त्या म्हणल्या आंतरप्रिनर शब्द हा भारतातला आहे. आणि तो भारतात कुणी वापरला पहिल्यांदा, तर तो वापरला चंद्रगुप्त मौर्याने. आणि चंद्रगुप्त मौर्याकडं गण असायचे. म्हणजे गण म्हणजे आत पण नाही का, जिल्हा परिषदचे गण असतात, विधानसभेचे एरिया असतात, तसंच जिल्हा परिषदचे गण असतात. तसंच त्या काळात एका एरियासाठी एक गण असायचा. आणि त्या गणाच्या प्रमुखाला म्हणायचे गणपती, गणाचा प्रमुख गणपती. आणि तो गणपती कुणाचा आहे, तर तो चंद्रगुप्त मौर्याचा आहे. म्हणून आजही आपण म्हणतो गणपती बाप्पा मौर्य. तर तो जो गणपती आहे त्याला पहिल्यांदा चंद्रगुप्त मौर्याने आंतरप्रिनरशिपसारखी ट्रीटमेंट दिली आणि त्याला तेवढे अधिकार दिले. म्हणजे एखाद्या गावात कपडा नाही कपडा पुरवायचा, औषध नाहीत औषधं पोचवायची, धान्य नाही धान्य पोचवायचं, आणि त्याच्यातून जे पैसे म्हणजे लोकांना सेवा देऊन जे पैसे येतील तो जो कमवतो तो आंतरप्रिनर. ही आंतरप्रिनरशिप टर्म भारतातली. म्हणून अजूनही बघा तुम्ही आरती बघा, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. त्या आरतीत सगळं हेच आहे की फायनान्शियली सगळ्या गोष्टीने तो आमच्यापासून संरक्षण कर. मग या टर्म्स मला कळाली, पण तोपर्यंत कळत नव्हती. तोपर्यंत मला वाटतं फक्त पैसे पाहिजे, धंदा माहीत नाही, फक्त पैसे लुटायचेत कुठून तरी. आणि मग वडील मला म्हणले, शरद तुला एक गोष्ट सांगतो. माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता तो. आणि म्हणजे ही ज्यावेळेस मी ही गोष्ट सांगतो त्यावेळेस मला ते वडिलांचा ती चेहरा आठवतो. वडील आले मला म्हणले, शरद तुला माहिती आहे का फुलपाखरात जन्म कसा होतो? म्हणलं हा, एक मातीचा ढिगारा असतो आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यामधून ती आळी बाहेर येते, फुलपाखरू बाहेर येतं. म्हणलं ते मातीचा ढिगारा कधी बाहेरून फोडलास का? म्हणलं काय निघतं बाहेर? म्हणलं आळी निघते. आणि म्हणले जर त्या आळीने तो ढिगारा आतून फोडल्यावर काय होईल? म्हणलं फुलपाखरू. म्हणले तू ठरव, कुणाची मदत घेऊन आळी म्हणून जगायचं आहे का स्वतःचं कवच स्वतः तोडून फुलपाखरू व्हायचं? त्या दिवशी माझ्या डोक्यातले तार पिटले. अरे म्हणलं आपलं काहीतरी चुकलं आहे. आणि असं विचार करून मी व्यवसाय, मग गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, छोटे मोठे केबल टाकणं, हा लाल डबा दिसतो बाहेरचा ते बसवणं, ते पुण्यातलं मॅक्झिमम काम माझ्याकडे. आणि मग ही छोटी मोठी काम करणं इथून स्टार्ट केली. त्यावेळेस पण असं डोक्यात होतं की पैसे पाहिजे, तर लेबर वर्क चालू केलं, एक गोष्ट करत पुढे गेलो. आणि 2009-10ला हे स्टार्ट केलं. 2011ला वडील ॲडमिट झाले. मी माझ्या आयुष्यातली पहिली गाडी वडिलांना भेट दिली. आपण एक विचार करायचा, आपण कमवतो ना, आपल्या वडिलांना आपण काय देतो? त्यांना आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही, पण आपण काय सुख देतो ते आपल्या सुखाचे भोगते असते. आणि मग मी 3 वर्ष मी व्यवसाय चालू करायचा, तर मी असं नाही केलं की चला जाऊ, प्रत्येक टर्म समजून घेतली. म्हणजे उदाहरणार्थ पॅन कार्ड आहे, सगळ्याकडे पॅन कार्ड आहे, सांगा त्यात 14 डिजिट का असते? आधार कार्ड आहे, काय एवढं डिजिट आहे? पॅन कार्डचा फायदा काय होता? अरे बँक, आपण म्हणतो बँकेत अकाउंट आहे, आपल्याला मेळ नसतो की बँकेत गेलं तर पैसे भरायची तर कोणती स्लिप, आपण म्हणतो निळी का पांढरी, आपल्याला तेही कळत नाही. बँक समजून घेणं. बँक म्हणजे काय? प्रायव्हेट लिमिटेड बँक, सहकारी बँक, नॅशनलाइज बँक. ह्या बँकेतले फरक तरी आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला माहीत पाहिजे की पतसंस्था काय असते. आत्ता व्यवसाय करायचा, उद्या करायचं नाही करायचं सेकंड पार्ट आहे, पण मिनिमम ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. मी ह्या बेसिक गोष्टीपासून स्टार्ट केलं. तुम्हाला सगळ्याला सांगतो, तुमच्या सगळ्याकडे वेळ आहे, फायनल आहे. तुम्हाला ह्या 4 आता तर सगळ्यात मोठा मित्र आहे हातात, गुगल डिव्हाइस आहे हातात. एका मिनिटात तुम्हाला माहिती मिळते. ते AI आला आहे आता. तुम्ही जो पण फक्त प्रश्न विचारायची तयारी ठेवा. त्याच्यावर काही प्रश्न विचारले तर ती आपली पात्रता ओळखीन की याला नेमकं काय उत्तर द्यायचं, कारण ते डिव्हाइसच तसं आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरं मिळवणं ही सुद्धा उद्योजकतेची पहिली पायरी असते. आणि ते मिळवण्यात मला खूप वेळ गेला. आणि मग ते करताना घोड्याला ढापं लावतात ना आयुष्यात. तुम्हाला सांगतो, एकदा ध्येय मिळवायचं ना, घोड्याला ढापं लावल्यासारखं पळावं लागतं. मला त्यावेळेस मी डार्क हॉर्स नावाची एक संकल्पना वाचली होती. डार्क हॉर्स म्हणजे असा घोडा की जो कोणाला हरवण्यासाठी पळत नाही. डार्क हॉर्स म्हणजे असा घोडा की जो फक्त स्वतःला जिंकायसाठी पळतो आणि त्याची स्पर्धा फक्त स्वतःची. दुसऱ्याच्या ताटात भात जास्त बघून जळणाऱ्याला यश कधी मिळत नाही. पण जो फक्त आपल्या स्वतःवर फोकस, असं स्वतःवर फोकस करून 3 वर्ष काम केलं. त्याच वेळेस माझे 2011ला वडील ॲडमिट झाले. आणि वडील ॲडमिट झाल्यावर मी दवाखान्यात भेटायला गेलो. मला वडिलांनी त्यावेळेस पण एक वाक्य सांगितलं. मला वडील म्हणले, शरद तुला माहिती आहे का, प्रत्येक जण आपण जे सगळे आहेत ना, आपण दररोज जगतोय फिरतोय इथपर्यंत, प्रत्येकाच्या आयुष्यात एक सिनेमा चालू आहे. हे आपण जे जगतोय तो एक प्रकारचा सिनेमा आहे आपला. आणि त्या सिनेमातले हिरो आपण आहेत किंवा हिरोईन आपण आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्या सिनेमामध्ये जसं पिक्चरमध्ये हिरोला शेवटी जिंकावं लागतं, तसं आपल्याला सुद्धा आपल्या सिनेमामध्ये जिंकावंच लागणार आहे. आणि ह्या सिनेमाचा आत्ता मध्यंतर आली म्हणजे पुढचं आयुष्य अजून बाकी आहे. माझी इच्छा आहे तू जिंकावंच. म्हणजे जो माणूस, त्याच्यानंतर संध्याकाळी वडील वारले.
रात्री 2ला. म्हणजे मरण्याच्या दारात जो माणूस आहे त्याला आपलं सक्सेस बघायचं आहे, अशा माणसाला विरोधात बोलणं हे किती नालायकपणाचं लक्षण असतं. जगात कुठं सगळ्या जगाला तांडा, पण आई वडिलांना तंडू नका, कारण की सगळं मिळेल पण ते परत मिळत नाही. ती मला त्यावेळी जाणीव झाली. ते आपल्याला बोलतील, भांडतील. मी म्हणतो आपल्या आई वडिलांना 100 गोष्टी कळणार नाही कळायला हरकत नाही, पण इंटेन्शन प्युअर आहे. जसं इंटेन्शन जगात कुणाचं आपल्याबद्दल प्युअर राहणार नाही, तर त्या इंटेन्शनमुळे त्या एनर्जीमुळे तरी आपण नीट वागलं पाहिजे. 4 वर्ष मेहनत केली घोड्यासारखी आणि 2013ला यंग आंतरप्रेनर अवॉर्ड प्रिन्स चार्ल्स लंडनमधून दिला जातो, तो बंकिंगहॅम पॅलेसमध्ये. तो अवॉर्ड 126 देशांमधून दिला जातो आणि तो भारतातून कधीच कोणाला मिळाला नव्हता. आणि बँक ऑफ बडोदा, BYST आणि CIA ह्या 3 संस्था आहेत. कारण की मी पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर ठेवले होते. का बरं? मला भीती वाटायची की आपल्याला काहीच येत नाही. मग बारीक तुम्ही बघा, ज्याला काहीच येत नाही ना तेच भविष्यात पुढं का जातं माहिती आहे का? ती प्रत्येक ओळ लिहून ठेवतं, आणि जे ते ससान कासवाची गोष्ट प्रतिकात्मक त्याच पद्धतीने येते. आणि ते ढ जे असताना हळूहळू करतं ते लेट जाईन पण जिंकन नक्की. आपण सुद्धा ती सवय लावली पाहिजे. माझी इतके डॉक्युमेंट बघून ती दिल्लीची टीम आली, म्हणले तुला हे सांगितलं कोणी? म्हणलं भीतीने. मला भीती होती की मी ह्या गेममधून बाहेर येईल. मी प्रत्येक डॉक्युमेंट बँक ऑफ बडोदासोबत मेंटेन, मॅनेजरला कसं बोलायचं इथपासून स्वतः शिकलो आणि त्यांच्याकडून गायडन्स घेतलं. मी म्हणा ना, मेंटर दिसणारा प्रत्येक माणूस जोला मेंटर समजेल ना तोच माणूस सक्सेसफुल, कोणी पण असेल. आता तुम्ही बघा, मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट ऑफिसला जातो, बाहेरचा चपराशी सांगतो साहेबाला एवढे पैसे दिलेत काम होईल म्हणून. ॲज लाईक अ मेंटर तुम्हाला कधी कोण कुठं नॉलेज देऊन जाईल सांगता येत नाही. पण जर तुमचा ॲटिट्यूड असा असेल, आय एम द ग्रेट, सगळे म्हणतात हो आशेन मोठ्या बापचा. जोपर्यंत तुम्ही बघा ना, लवाळं पुरात टिकतात. आपल्याला झुकायची तयारी पाहिजे. झुकायची म्हणजे स्वाभिमान नाही झुकवायचा, पण ज्ञानासाठी झुकणं त्याला स्वाभिमानाला तडा नसतो जात. पण ते आपल्याला झुकण्याची पद्धतच माहीत नाही. ॲरोगन्स का आला तर उगच आय एम द ग्रेटमध्ये. तर तो ॲरोगन्स सोडला. इतक्या लोकांनी मला मदत केली. मी फॅक्ट सांगतो, मला दिसणाऱ्या प्रत्येक माणसाने काही ना काही शिकवणं, कारण मी ॲटिट्यूड तसा ठेवला. आपल्या ॲटिट्यूडवर लोक आपल्याशी वागायचं ठरवतात. आणि मग 2013ला अवॉर्ड मिळाला. मला हसू यायचं आहे, आपलं कुठं नाव असतं का लंडनला, आपल्याला इंग्लिश नीट आहे ना. मला त्यावेळेस कळालं की भाषा मॅटर करत नाही, नॉलेज मॅटर करतं. तुम्ही काय करतात ते लय मॅटर करतं. तुमचा बुद्ध्यांक काय ते लय मॅटर करतं. भाषा महत्त्वाचीच आहे, पण भाषेपेक्षा नॉलेज लय महत्त्वाचं की तुम्ही किती वाजा. नॉलेज गेनिंग हे 1 डे टास्कच नाही, ही प्रोसेस आहे. तुम्हाला डेली अलर्ट राहावं लागतं. आणि मग अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालं, लंडनला जायची वेळ आली. मला वाटतं 4-5 माझे ऑनलाईन इंटरव्ह्यू झाले. मला इंग्लिश बोलता येणार लंडनच्या माणसासोबत इंटरव्ह्यूमध्ये, त्या स्काईपवर चालू होता. तर मला तिथं ट्रान्सलेशन दिला होता की तुझं आम्हाला नॉलेज ऐकायचं, तुझी भाषा मॅटर नाही. आणि मग मी 10 दिवस लंडनला गेलो. फर्स्ट टाईम मी मनात बसलो आणि मनात आलं की काय इंग्रजांच्या दारात जायचं आहे काय, आपल्याला राज्य केलं आहे. नंतर मनात आलं चला फुकट जायला मिळतं आहे. गेलो 10 दिवस आणि माझ्या डोक्यात तिथं नव्हतंच की आपला काय असा अवॉर्ड बिवॉर्ड असतं. तिथं गेल्यावर मला बघितलं की जग काय म्हणून बघताय आपल्याला. आपण कोण आहे? तुम्हाला फॅक्ट सांगू का, आपण फक्त एंड युजर आहे. सगळं जग आपल्याकडं भारतीयांकडं फक्त कस्टमर म्हणून बघतं. तुम्ही एक विचार करा, माईक कोणत्या देशाचा? इंडियन नाही. हे स्पीकर इंडियन नसेल, मॅन्युफॅक्चरिंग होत असं. तुमच्या हातातले डिव्हाइस बघा, एकही इंडियन नाही. तुम्ही वापरत असलेले सगळे ॲप बघा, फॉरेनचे. म्हणजे इंग्रज फक्त शरीराने गेलेत, फायनान्सने अजून त्यांचं आपलं राज्य आहेच. हे मला तिथं गेलं लक्षात आलं. हे सगळं वर्ल्ड इकॉनॉमी पाहिलं आणि तिथं गेल्यावर ती लोक गप्पा म्हणाले आंतरप्रिनरशिप. जगात उद्योजकता आणि जगातले लोक जर नीट राहायचे असतील तर सेल्फ सस्टेनेबल बिझनेसची संख्या वाढली पाहिजे. मॅक्झिमम शेवटच्या माणसाला, शेवटच्या मुलाला सुद्धा कळायला पाहिजे की व्यवहार काय असतो, बँक काय असते, पैसे काय असते, GST काय असतो, तो का कटतो, आपण डबल देतो का ट्रिपल देतो, भाव का वाढायला लागले सोन्याचे. अरे सोन्याचे भाव लय वाढले, का वाढले याचं कधी ॲनालिसिस केलं आहे का? 1 लाख लवकर घेऊन ठेवा. भारतीय मेंटॅलिटी काय, वाढायला लागलेत घेऊन ठेवा. अरे काय, का वाढायले, का डॉलरचा रेट वाढायला, का पेट्रोलचे भाव वाढायले. हे एक भारताचा सशक्त नागरिक म्हणून उद्योजक व्हानं हा सेकंड पार्ट आहे, पण एक नागरिक म्हणून आपल्याला माहीत पाहिजे हे का रेट वाढत आहेत, का इंटरनॅशनल. ज्याला कोणाला व्यवसाय करायचा आहे त्याला माझा एक सल्ला आहे, त्याने आत्ता डिग्रीपर्यंत शेअर मार्केट समजून घ्या. नाही करायचा व्यवसाय, शेअर मार्केट समजून घ्या. कारण शेअर मार्केट, लोक म्हणते सट्टा आहे, सट्टा नाही. शेअर मार्केट म्हणजे सगळा धंदा आहे. तिथं तुम्हाला कळतं की अरे आता उन्हाळा आला आहे, AC च्या कंपन्याचे रेट वाढते. हे जे ॲनालिसिस आहे
हे आपल्या मेंदूला घासणे. मगाची सांगितलं ना लाकडाचा ओंडका होता, सांगताना अर्धवट थांबलो. लाकडाचा ओंडका आणि एक तलवार दिली आणि लोक म्हणले किती वेळा तुरत, कोणी म्हणले 1 तास अर्धा तास. आमच्या कुणालाच उत्तर देताना आमचे सर म्हणले तसं नाही, ओंडका दिला लगेच तलवार दिली लगेच तोडायची नाही ती. सगळ्यात पहिले बघायचं त्या तलवारीला धार आहे का नाही. जर धार नाही आणि जर मला दिला तसा ओंडका तर मी आधी ती धार एवढी बारीक करेन, धार देण्याला वेळ घालील, इतका वेळ घालील की नंतर एका ठोक्यात ते ओंडका तोडून टाकेल आणि दुसरा ओंडका तोडायला तयार असं. आजही तीच लढाई आहे. आता तो ओंडका म्हणजे हा सगळ्या समाजातले प्रॉब्लेम्स आणि ते आहेत आणि ती तलवार म्हणजे आपला मेंदू आहे. आत्ताची वेळ आपल्या तलवारीला जशी घासायला वेळ आहे तशी आता आपल्या मेंदूला घासायचं. आणि मग हे घासणं म्हणजे नेमकं काय करणं. घासणं म्हणजे लोकांना शिवाय देणं नाही. घासणं म्हणजे चांगले पुस्तकं वाचायचं. आपला पुस्तकं म्हणजे कथा कादंबऱ्या नाही, जगातले चरित्र वाचा चांगलं. शिवाजी महाराजांपासून स्टार्ट करा, बाबासाहेबांपासून कसा, फुल्यांपासून करा, सगळ्यांपासून चालू. विखे पाटलांचं ते पुस्तक आत्ता दिलं त्या पुस्तकापासून सुरुवात करा. मी तर म्हणतो मी मॅक्झिमम पुस्तकांना लायब्ररीत ते पुस्तक, कारण की त्यांनी पहिला आशिया खंडातला कारखाना उभा केला. त्यांनी आपल्याला उद्योजकता महाराष्ट्राला त्यांनी शिकवली पहिल्यांदा. म्हणजे आपल्याकडे उद्योजकतेचे तेच आहेत पहिले. आपण आदर्श इनलमसपर्यंत जायची गरज नाही आपल्याला. आपल्या इथे आहेत, लाईव्ह डेमो पाहतोय आपण. आणि ही उद्योजक, कारण आपल्या जवळचे लोक मोठे वाटत नाहीत. तर मेंदूला धार देणं म्हणजे यांचे चरित्र आपल्याला माहीत पाहिजे. मी प्रवरेला शिकलो, मला पुण्यात येऊन भेटला 10 वर्षांनी. मग विखे पाटलाचा कारखाना भरत काय माहीत नाही राव, मी फक्त एज्युकेशन पुरताच गेलो. म्हणजे अशी गोष्ट झाली, भुईमुगाच्या रानात जाऊन बसणं, दिवसभर उपाशी राहणं, संध्याकाळी म्हणणं उपाशी मग खाल्ल्या का नाही, मग शेंगा येतात कुठं, म्हणजे शेंगा येतात कुठं हेच माहीत नाही. हा लय मोठा विषय. तसं आपण जिथं बसलो तर आपण डेली वाचलं पाहिजे. आणि मी लंडनला 10 दिवस गेलो. चांगल्या लोकांना भेटलं पाहिजे. हे मेंदूला धार देणं म्हणतेच, हे वय मेंदूला धार देण्याचं आहे. आणि मग मी लंडनला गेलो, जगातल्या टॉप लोकांना भेटलो. मी BBC वर्ल्डच्या हेड ऑफिसला गेलो. ॲक्सेंचरमध्ये जॉब मिळावं अशी अपेक्षा होती. मी ॲक्सेंचरच्या CEO सोबत जेवण केलं. BBC वर्ल्डचं अख्खं हेड ऑफिस मला दाखवलं. आणि लास्ट डेला बंकिंगहम पॅलेसमध्ये प्रिन्ससोबत डिनर होतं. त्याच्या आदल्या दिवशी काय झालं, ॲक्सेंचर कंपनीत मी बसलो होतो. 30-35 लोक होते, सगळे जॉईंट. ॲक्सेंचरचा मालक, एक म्हातारी बाई होती, एकदम वयस्कर, 75-80 असण्याची शक्यता. आता हे मी आत्ता भाषणात सांगितलं. असं मी एका मित्राला म्हणला, तो म्हणला सर तुम्हाला वय कशावरून कळाल तिचं. अरे म्हणलं मी अनुभव काय सांगतोय ते बघ. म्हणजे लोक किती आउटडेटेड असते. इथं मेंदू आलेले. आणि मग ती 70-80 वर्षाची बाई होती, शेजारी बसलो. माझं तिच्याकडे लक्षच नाही ना. माझं लक्ष कोणाकडं, ॲक्सेंचरचा CEO, मिल्टन ग्रुपच्या CEO, बार्कलेज बँकेचा CEO यांच्यासोबत ओळख व्हावी. त्या बाईकडे लक्षच नाही. बरं तिला सुंदर बी नव्हती, लक्ष जावं अशी. आणि ती मला बोलायची. मी म्हणा रे कुठे आहे. आणि अर्धा तास गेला मी त्या सगळ्या लोकांना. बरं ते त्यांच्या गप्पा मारत होते. लास्टला कदरू तिच्या जरी बसलो तर ते मध्ये एक मला अरे तिला काहीतरी बोलायचं. मग ती मला तोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये म्हणले, हे शरद, आय जस्ट सी युअर व्हिडिओ, आय रेड युअर स्टोरी अँड आय व्हेरी इन्स्पायर्ड. म्हणलं थँक्यू. आणि मग लास्टला म्हणलं मग तुम्ही काय करता, इंग्लिशमध्ये तोडक्या मोडक्या तुम्ही काय करता. ती म्हणले मी ॲक्सेंचरचे 18% शेअर होल्डर होते म्हणे. आणि गेल्या वर्षी 3,500 कोटी रुपये मी आफ्रिकेत सोशल वर्क केलं. म्हणलं बरं. आणि मग मी फिरलो. म्हणजे जेव्हा तिने तिची ओळख सांगितल्यावर फिरलो. म्हणजे आपण किती दांभिक आहे की समोरच्या माणसाला आपण त्याचं कॅलिबर न बघता इज्जत देत नाहीत, हे सगळ्यात वाईट आहे. आपण प्रत्येक माणसाकडं त्याच लाईनने बघितलं, न जाने कोण कहाँ कैसे मिल जाए. आणि त्या बाईंनी मला तिचा ॲक्सेंचर उभा करण्याचा अनुभव तिथं बसून सांगितलं. आणि ती रिटायरमेंट होती. आणि मला त्यातून एक गोष्ट कळाली की सक्सेस, परत आपण त्याच्यावर सक्सेस काहीतरी अचीव करायचे. आता त्या बाईला काय अचीव करायचं होतं. का ती आफ्रिकेत फिरत होती, का तिने 3,500 कोटी रुपये दिले असते, का ती म्हणली की मला इंडियात यायची. आणि तिला इंडियातलं सगळं माहिती होतं. याचं वाईट वाटलं. मी म्हणलं मला बीड जिल्ह्याच्या बाहेरचा मेळ नाही काय चाललंय. म्हणजे ही लोक किती नॉलेज ठेवून आहेत, किती अभ्यास करा, आपण काहीच नाही त्यांच्यासोबत. आणि आपण त्यांच्यासोबत कसे लढणार. आणि मग तिच्याशी बोलताना मी विचार केला हिला काय पाहिजे आता 80 वर्षी एवढं करून. मला एक कळालं तेच की तिच्या आयुष्यात शिल्लक किती दिवस आहेत आपल्याला माहीत नाही, तिला माहीत नाही. तरीही ते त्याच उत्साहाने काम होती, त्याला सक्सेस म्हणायचं. म्हणजे तिने आपण म्हणतो कमवण्यात यश आहे, तिने देण्यात सुद्धा यश मानलं. म्हणजे यशाची डेफिनेशन अशी करता येत नाही. मला त्या बाईकडून शिकायला मिळालं. आणि मग बंकिंगहम पॅलेसमध्ये शेवटच्या दिवशी गेलो. ते लाल महाल, त्या राणीचे राजाचे प्रोटोकॉल, आतमध्ये गेलो. मी कोणत्या चक्करमध्ये आता गावाकडे गेल्यावर सांगतो मै लंडन रिटर्न आहे. तिथं शिकायचं डोक्यात, ते नंतर ॲनालिस केलं मी. म्हणजे माझं कोणता की मी दाखवतो. माझं बॅड लक की त्यावेळेस सेल्फ हेले नव्हते, 13 एवढे फोन नव्हते, नाही तर धडाधड सेल्फी होत्या माझ्या.
स्टेटसला, कारण की आपलं आयुष्यच ते मी दिसतो कसा. स्टेटस का स्टेट ठेवतो आपण? लोकांना दिसवा मी लय भारी आहे म्हणून, किंवा चांगले कोट ठेवतो का, की लोकांना कळा आपण लय हुशार आहे म्हणून. लोकांचं कल्याण व्हायसाठी ठेवतो का आपण स्टेटस? नाही. आपल्याला लोकांना आपण हुशार म्हणजे दाखवण्याचं जग आलं आहे, आणि हे जग दाखवण्याचं आपल्यासमोर शो झालं आहे. कारण जग ए आयचं, लोक ए आयचं जग आहे. अमेरिकन कंपन्या मोबाईलवरून तुम्हाला कंट्रोल करतायत. तुम्ही बघा, काही तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ॲडव्हर्टाईज त्याच्या दिसतात. म्हणजे तुम्हाला कंट्रोलिंग तिथपर्यंत चालू आहे. आणि जर आपण कंट्रोल होत म्हणजे आपण पपेट आहे. मग पपेटला काय चालला आहे अहंकार. तर आपल्याला हे पपेट होण्यापासून वाचायचं असेल तर परत एकदा आपल्याला सेल्फ ॲनालिसिस करावं लागेल. परत आपल्याला ज्ञानाकडं, महापुरुषांच्या विचारांकडे वळावं लागेल. परत आपल्याला वाचावं लागेल आणि परत ठरवावं लागेल की आपल्याला आयुष्यात यश म्हणजे नेमकं काय पाहिजे. आणि जोपर्यंत हे डिफाईन होत नाही मला काय पाहिजे, तोपर्यंत त्या लढाईला काय अर्थ नाही. आणि प्रिन्सला भेटलं, मी म्हणलं आता फक्त सांगतो लंडन रिटर्न काय असतं. बंकिंगहॅम पॅलेस भयंकर सुंदर, सोन्याचंच महल, तो सगळ्या जगाला लुटलेलं त्यांनी. आणि मग आतमध्ये गेलो आणि तो प्रिन्स आला तिकडून, मला म्हणला हे शरद हाव यू, आणि त्याने हात पुढं केला. अरे म्हणलं दादा प्रिन्स आहे तू, आता किंग आहे तो. प्रिन्सने हात नसतो पुढं करायचा, आमच्यात माझ बघ. आता वापस गेला मी कधीच हात पुढं करीत नसतो. परत माझ्या मनात विचार आला की अरे जगाला अशी नम्रता दाखवूनच यांनी जगावर राज्य केलं आहे. म्हणजे जर तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचं आहे तर पहिले तुमच्याकडं नम्रता पाहिजे. आणि ही नम्रता, मग मी म्हणलं जगावर राज्य करायचं शक्य आहे का आता? नाही. मग आता काय करायचं आपल्याला? आपण शिवाजी महाराजांना लय मानतो. शिवाजी महाराज काय म्हणतात? हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. सांगा स्वराज्य म्हणजे काय? काय स्वराज्य? स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. मग आता कोणासोबत तलवारीन गुप्ते घेऊन भोक्साभोसी खेळायची काय, गोळ्या हाणायची एकमेकाला? नाही. आता लढाई कोणती आहे मग? आता लढाई ब्रेनची, आता लढाई मेहनतीची, ब्रेनची आणि मेहनतीच्या घामाची. जे काही चिल्लर हे स्वप्न आहेत ना, घोड्याला ढापत आहे म्हणून माझ्याकडे आयफोन पाहिजे. माझे बी स्वप्न लय भांगार होते. आमचे स्वप्न तितके दलिंदर होते ना. ते APJ अब्दुल कलामच्या पुस्तकामध्ये मला कळालं की स्वप्न म्हणजे कसे बघायचे. स्वप्न कसे होते? 2 व्हीलर मिळावं, मित्र गोव्याला फिरायला जावं, कॉलेजमधली सुंदर पोरगी पटाव. म्हणजे इतके दलिंदर स्वप्न घेऊन घातले 4 वर्ष. कळालंच नाही की स्वप्न म्हणजे नेमकं काय. ह्या घोड्यातच अडकलो. मला ते APJच्या स्वप्नांमधून कळालं की स्वप्न म्हणजे काय. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काही इच्छित साध्य आपल्याला मिळवायचे त्यासाठी स्वप्न बघलेलं आहे महत्त्वाचं. आणि स्वप्नापेक्षा महत्त्वाचं व्हिजन. आणि ते व्हिजन डेव्हलप करण्यासाठी आपल्या चांगल्या लोकांचे चरित्र वाचावं लागतील, त्याशिवाय व्हिजन डेव्हलप होत नाही. आणि मी त्या प्रिन्सला भेटलो. आता त्याच्या आधी मी पासपोर्टच्यावर फोटो काढले नाही. दनादना फोटो निघले, जगातल्या सगळ्या न्यूजवर आलो. स्वतः 5 मिनटं हम भावाला. अरे आता तर मी जागतिक उद्योजक पुरस्कार मिळाला, 14-15 लाख रुपये मिळाले फुकट, सगळंच आयुषमध्ये. लंडन टाइम्सपासून सगळ्या फ्रंट पेजला होतं. आणि भारतात आल्यावर मला विमानात बसलं परत नवीन व्हिजन दिसलं. अरे आपण लिहू शकतो का? कारण मी वाचत होतो, म्हणलं रावणावर लिहू. रावणावर बसलो, लिहिलो. 4 वर्ष लिहित होतो. लोक म्हणले पब्लिश करत नाही, कोणी वाचत नाही. लोकांनी वाचलं. रावण पुस्तक आवडलं. मॅडमने आता उल्लेख केला, आवडलं लोकांना. मला त्याच्यातून एक गोष्ट सांगायची, तुम्हाला कुठलंही क्षेत्र वाटो, आतलं इंट्युशन मन जर म्हणतंय होतं आहे तर 100% होतं. हे मी लाईव्ह डेमो घेतला आहे. मला मराठीतलं गद्य आणि पद्यमधला फरक लवकर कळत नव्हता. मला एक जण म्हणलं, सर रावण कोणत्या प्रकारातलं साहित्य? म्हणलं मला 2च माहिती आहेत, गद्य आणि पद्य. बहुतेक हे पद्य, हे बहुतेक हे गद्य असण्याची शक्यता. म्हणजे तुम्हाला काही माहीत नसलं पण इंटेन्शनली मेहनत करून तुम्ही एका गोष्टीवर काम केलं तर निश्चित हा निसर्ग तुम्हाला मदत करतो. पण त्याच्यासाठी बघितलं पाहिजे स्वप्न आणि व्हिजन. मी तुम्हाला सांगतो, व्हिजन बघायची कशी, स्वप्न बघायची कशी. सगळ्यात लय महत्त्वाचं स्वप्न बघायचे. कळतच नाही ना. लोक म्हणते वाचाल तर वाचाल, काय वाचू हे कोणीच सांगत. दुकानाच्या पाट्यापासून सुरू करा. शिवाजी महाराजांचे चरित्र वाचा, आंबेडकर वाचा, फुले वाचा. आपण ज्या जातीत जन्मला आलो मिनिमम त्या जातीतल्या महापुरुषाचं तरी चरित्र नीट वाचलं पाहिजे. कारण की ते वाचल्यावर आपल्याला कळलं की आपल्याला वाटतं नाही ती 16व्या शतकातलं आहे, 15व्या शतकातलं आहे. लढाई जरी त्या काळातली असली तरी आजही ती कित्येक ठिकाणी लागू होती तुम्हाला. त्यामुळे मिनिमम हे चरित्र आपण वाचले पाहिजेत, अंगीकारले पाहिजेत. हे जर केले तर नेक्स्ट स्टेप तुम्हाला कळेल की काय वाचलं पाहिजे. कारण की जगातला तुम्ही, मी आता शाहरुख खानचा वाढदिवस होता. शाहरुख खानचा वाढदिवस होता आणि शाहरुख खानने काय केलं, त्याची एक बाईट पाहिली मी आणि त्या इंटरव्ह्यू पाहिला. त्या इंटरव्ह्यूत ते म्हणला मी दर आठवड्याला 2 पुस्तक वाचतो. हे म्हणले हे कशाला वाचते आता? आणि त्याचे 2 पिक्चर आले, ते जवान आणि पठाण. 500-500 कोटी रुपये कमवलेत त्याने. अरे म्हणलं माझ्याकडे 500 कोटी रुपये आल्यावर मी 10 माणसं ठेवून वाचायला. वाचन फक्त सांगा. हे काय बसले वाचित. म्हणजे सक्सेस, शाहरुख खान म्हणजे किंग खान. त्याच्या एवढं सक्सेस आहे कोणाला? 500 किंग खान ना. आता तो चालला तरी एखाद्या इथे ये म्हणलं तर ते 20 कोटी रुपये मागेल. मग इतकी त्याची ब्रँड व्हॅल्यू आहे.
असा माणूस जर आठवड्याला 2 पुस्तकं एवढं अचीव केल्यावर आपण तर निवळ नागाड आहे. आपल्याला किती वाचावं लागेल. आणि मला एक गोष्ट कळती की आपण त्या स्टेपपर्यंत जाण्याचा विचार केला त्याच्या अर्ध्यापर्यंत तरी जाऊ. पण आपण वाचन, चांगल्या लोकांना भेटणं, ह्या 2-3 बेसिक सवय लावल्या तर मग तुम्ही व्यवसाय करा. आणि जी कुठली गोष्ट आयुष्यात करताना ती डाय हार्ट केली पाहिजे. ती जर डाय हार्ट नाही झाली तर काही उपयोग नाही. आणि आपल्याला एक सवय असते बघा, बऱ्याच पोरांना, आपल्याला, मला पण होती, आपल्याला स्वतःचं एखादं छोटं यश असलं का, 12वीला मला 97% मार्क होते, मी लय दिवस त्याची टिपकी वाजवी. इथे एखादा मी परफॉर्मन्स लय भारी केला, किती दिवस टिमकी वाजवणार आहे आपण. म्हणजे आपल्याला एक छोटं यश मिळालं तर त्याचं कौतुक करायची सवय लागते. मी तुम्हाला सांगतो ना, सगळ्यात घाण आजार कोणता आहे तर कौतुक ऐकायचा आजार असतो. ज्याला लय कौतुक आहे, आता तुम्हाला, मला A.R. रहमानचा पिक्चर लय आवडतो, दिल. ते दिलसे पिक्चर नाही कोणता, रोजा, त्यातलं गाणं लय आवडतं मला, दिल हे छोटासा. ते 92ला गाणं बनवलं आहे त्याने. ते गाणं इतकं भारी आहे की आजही आपण लावलं तर आपल्याला ऐका वाटेल. तो आजही A.R. रहमान बाईट देऊ शकतो की मी ते गाणं किती छान बनवलं ना, पण ते सांगत नाही बसला सारखं तर त्याच्यावर परत रिपीट चांगले चांगले गाणे बनवत राहिला. याचा अर्थ आहे की एखाद्या यशाने हुरळून न जाता तुम्ही परत काय करतात याला लय महत्त्व आहे. आणि तुम्हाला सगळ्याला सांगतो की येणारे कोरोनाचा काळ संपला आहे, 2024-25 संपला आहे, 26ची स्टार्ट आहे. 2030ला शिवाजी महाराजांना 400 वर्ष पूर्ण होणार आहेत. शिवाजी महाराज जन्मले होते त्यावेळेस आपण जिवंत नव्हतो, म्हणजे आपण दुर्दैवी. 100 वर्षाचे होतो त्यावेळेस आपण नव्हतो, 200 वर्षाचे झाले तेव्हाही नव्हतो, 300 वर्ष झाले तेव्हाही आपण नव्हतो, 500 वर्षाचे होतील तेव्हाही नव्हतो. पण 2030ला शिवाजी महाराज 400 वर्ष पूर्ण होते त्यावेळेस आपण जिवंत आहे. आणि आपल्या हातात 5 वर्ष. शिवाजी महाराज की जे आपण सगळे म्हणतो आपल्या DNA आलं आहे, ते शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्याचं स्वप्न दिलं. स्वराज्य म्हणजे गड किल्ले नाही, स्वराज्य म्हणजे स्वाभिमानाने लढायची तेज आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. तो अर्क आपल्यापर्यंत पोहोचवला की आपल्याला लढायचं आहे, आपल्याला झुकायचं नाही. तर त्या शिवाजी महाराजांना 400 वर्ष पूर्ण होताना एक ट्रिब्यूट आपण देऊ. ट्रिब्यूट म्हणजे काय, मी ठरवलं मी एक गोष्ट करणार आहे आणि 2030ला ती सक्सेस झाल्यावर रायगडावर जाणार म्हणणार, महाराज तुमच्यासारखं स्वराज्य तर नाही उभा करता आलं, पण खारे एवढं तरी मी स्वराज्य उभारण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रेरणा तुम्ही होतात, धन्यवाद. तर तुम्ही असं एक ठरवा की आयुष्यात 5 वर्ष कुठलंही एखादं स्किल, एखादा व्यवसाय, एखादी पोस्ट, एखादं स्वप्न, एखादी हॉबी, छंदसुद्धा आता व्यवसायात बदलते. तर हा काळ असा आहे की छंद हॉबीमध्ये बदलतात. तुम्हाला जी आवड आहे तीसुद्धा धंदा होती. तर अशी एखादी गोष्ट येत्या 5 वर्षात मी बनवल आणि ती महाराजांना ट्रिब्यूट देईल. मला असं वाटतं की याच्यासारखं ताकदवर स्वप्न नाही. तर मला एक म्हणायचं, करोनानंतरचा काळ गेला आहे, आता येणारा काळ खूप चांगला आहे. म्हणजे ग्रह ताऱ्यांनी बी चांगला आहे, नक्षत्रांनी चांगला आहे, पुढे इलेक्शन बी नाहीत आता 3 वर्ष, म्हणजे काहीच राडा नाही. तर ह्या सगळ्या राड्यात जर आपल्याला आपलं मोठं एखादं स्वप्न आपल्या मनाला, नाही तर स्वप्न बघायचं आणि त्याला सांगायचं आपण हे करणार आहे बरं का, त्याच्यातच 1 वर्ष जाते निघून. तर हे कुणाला न सांगता आपल्या मनात जर ठेवून एखादी मोठं स्वप्न, मोठी गोष्ट अचीव करायचं जर स्वप्न डोक्यात ठेवलं आणि 2030पर्यंत जर तुम्ही प्लॅन केला तर 100% यश येईल. कारण की येणारा काळ चांगला आहे. त्यात स्त्री पुरुष फरक नाही, त्यात श्रीमंत गरीब फरक नाही, त्यात जात ही जात ती जात फरक नाही. याच्यात फक्त एकच फरक आहे, मेहनत कोण घेतो आणि कोण नाही, कोण आयुष्यामध्ये राहतो आणि कोण डेडिकेटली त्या स्वप्नांच्या मागे. तर येणाऱ्या चांगल्या वर्षासाठी, मोठ्या स्वप्नांसाठी आणि एका चांगल्या आयुष्यासाठी, कारण की तुम्ही ज्या वयात आहात हे वय सगळ्यात जास्त आयुष्याचा रस्ता बदलणारं वय, हे सगळ्यात जास्त क्रीम वय. आपण म्हणतो मी दुर्दैवी आहे, आपण मुळात दुर्दैवी कुणीच नाही याच्यात. आपण एव्हरीबडी इज लकी. का बरं लकी आहे तुम्हाला सांगतो. मला जे कळतं आहे ते, मानवजातीचा इतिहास 10,000 वर्षाचा आहे. 6,000 वर्षापूर्वी लोक कच्चं अन्न खायचे, कुणी कुणाला मारायचं, लोकांना कपडे घालायला नव्हते. 5,000 वर्षापूर्वी एकमेकांना खून करून मारून टाकायचे. 4,000 वर्षापूर्वी सिव्हिलायझेशन झालं, पण उगूनच खायचं, दुसरं काही काम नव्हतं. महाराजांच्या काळात कोण येऊन मुघल येऊन मारीन माहीत नव्हतं, संविधान नव्हतं, भारतीय स्वातंत्र्य लढायचा ताणसुद्धा आपल्या डोक्यावर नाही. त्याच्यानंतर 60 वर्ष आपल्या पूर्वजांनी आपल्या शिक्षणापर्यंत आणलं. इंजिनिअरिंग कॉलेज उभा करायचं बी टेन्शन आपल्याला नाही, कॉलेज बी AC हॉल करायचं ते बी आपल्या नशिबात आहे. आपल्या पंजांनी हे काहीच पाहिलेलं नाही. आपण एका मिनिटात बर्गर, पिझ्झा, जगातला कुठलाही नाही घरात धबधबा, कित्येक तरी म्हातारे 100 वर्षापूर्वी मेले त्यांनी शहरं पाहिले नाहीत. आपण जगातले चांगले चांगले व्हिज्युअल पाहू शकतो, चांगले पिक्चर पाहू शकतो, जगातलं सगळ्यात भारीचं अन्न इथं खाऊ शकतो. इतका जर सुवर्ण मानवजातीतला सगळ्यात सुवर्णाचा काळ हा आहे. आणि ह्या सुवर्ण काळात जर देवाने आपल्याला जन्म दिला तर आपण बायबॉर्न लकी आहेत. तर ह्या बायबॉर्न लकी असताना जर आपल्याला डिप्रेशन येत असेल तर आपला कुठेतरी मार्ग चुकला असं मला वाटतं. तर हे सुंदर आयुष्य आहे,
हे सुंदर आयुष्य जगायचं आहे. आयुष्यात जे काही मिळवायचं आपल्याला ते मिळवता येतं आहे. अशा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. कारण की माऊलींनी सांगितलं जो जे वांछिल तो तेला हो प्राणीजात, फक्त त्याला पुढं कंसात करायचं जो मेहनत घेईल त्याला. तर हे सगळ्यांना एका चांगल्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो. मला इथं तुम्ही बोलवलं, 1-1.5 तासभर ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद सर.